Recording in progress. एमपीएससी बद्दल परवा एक विधानसभेमध्ये घोषणा झाली. पेपरमध्ये वाचली का काय घोषणा झाली ती? ऑनलाईनचे विद्यार्थी तुम्हाला कल्पना आहे का की परवा एक एमपीएससी बद्दल फार महत्वाची न्यूज आली होती. एक रिस्ट्रक्चरिंग ऑफ ह्याच्यामध्ये आलं. एक ही बंद करणार नाही, हे समोरचं बंद कर. हा, रिस्ट्रक्चरिंग पेपर मध्ये परवा एक कमिशन फॉर्मेशनची झालंय एमपीएससीच्या रिस्ट्रक्चरिंग बद्दल. म्हणजे आयोगाच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल एक कमिशनची फॉर्मेशन झालंय. पेपर वाचत चला. लोकसत्ता एक न्यूजपेपर त्या ठिकाणी गरजेचा आहे, लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स वगैरे. पण लोकसत्ता प्रेफर केलं तर बरं पडेल. तुम्ही वाचलंय का ते? काय न्यूज आली आहे? एक कमिशन फॉर्म केलेलं आहे. पेपर वाचताय? पेपर रीडिंग महत्वाची आहे आपल्या परीक्षेसाठी. काय? हम्म मराठी भाषेत बाकीच्या एक्झाम्स होतात, मान्य मान्य. पण परवा एक विधानसभेमध्ये एक घोषणा झाली आहे की एमपीएससी पहिला मुद्दा आहे की परीक्षा, सगळ्या परीक्षा एमपीएससी कंडक्ट करणार आहे. सगळ्या म्हणजे कुठल्या? आपण टीसीएस आयबीपीएस पॅटर्न वगैरे ज्या बाकीच्या एक्झाम्स होत्या त्या पद्धतीमध्ये बदल करणार आहे. आणि एक कमिशनचं फॉर्म झालेलं आहे. 2000 फेब्रुवारी, साधारणतः मार्च 2025 मध्ये राधा राधा असं त्या आय एस अधिकाऱ्याचं, ही भारताची म्हणजे महाराष्ट्रातली वन ऑफ द लिडिंग आय एस अधिकारी आहे. राधा यांच्या अध्यक्षतेखाली एक एमपीएससी पुनर्रचना कमिशन फॉर्म झालेलं आहे. लक्षात ठेवा, राधा आय एस ऑफिसर होत्या आपल्या, म्हणजे आहेत. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन फॉर्म झालेलं आहे. त्या कमिशनच्या त्या प्रमुख आहेत राधा. आयोग अशा प्रकारच्या कमिशन बद्दलचं नाव वगैरे विचारतं. खास करून आपण एमपीएससी ची तयारी करतोय, त्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये याच्यात काय बदल होत आहेत तर ते आपल्याला माहिती पाहिजेत. पहिला मुद्दा. काय आहे या कमिशनचं उद्दिष्ट? तर साधारणतः या कमिशनचं उद्दिष्ट एक आहे. 2025 पासून तुम्हाला माहिती आहे आता आपली राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे ती. त्याची परीक्षा आता सप्टेंबरमध्ये एक्सपेक्टेड आहे. तर ती परीक्षा होणार आता ज्या नव्या पद्धतीनं. याचा अर्थ बाकीच्या सगळ्या परीक्षा आपल्या कशा होणार? ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑफ एक्झाम मध्ये होणार. आणि ती परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होणार. दुसरा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी फायनली केलाय. युपीएससी आणि एमपीएससी युपीएससी आणि एमपीएससी दोन्ही त्या ठिकाणी एका पॅटर्न वरती आलेले आहेत. याचा उद्देश काय? परवा तुम्ही जर मॅगझिन, लक्षात ठेवा करंट अफेअर्स एवढं महत्वाचं असतं. 15 मार्काचं करंट अफेअर्स आपल्याला प्री मेन्सला सुद्धा. आणि आपण वर्षातून साधारणतः 4 परीक्षा देत असतो. गट ब ची पूर्व परीक्षा, गट क ची पूर्व परीक्षा, गट ब ची मुख्य परीक्षा, गट क ची मुख्य परीक्षा. आता तुम्हाला माहिती आहे रिशेड्यूल झालंय, रिस्ट्रक्चरिंग झालंय. तर ते काय झालं माहिती आहे का तुम्हाला? आता परीक्षेमध्ये काय बदल झालाय? गट क ची परीक्षा कधी झाली आता आपली? तुम्ही सगळे व्हॅलिड आहेत ना? गट क ची परीक्षा देणार आहेत का? ही का नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी तुम्ही ही परीक्षा देणार आहे तुम्ही गट क ची? तुमचं ग्रॅज्युएशन झालंय? हा, म्हणजे हा फॉर्म भरला होता आत्ताचा नोव्हेंबर मधल्यासाठी तुम्ही देणार, बरोबर? तुम्ही सुद्धा सगळे. तर जस्ट माहिती राहावं तुम्हाला, कारण तुम्ही नोव्हेंबर मध्ये जरी एक्झाम देणार असलं तरी ही परीक्षेचं पेपर वगैरे झाल्यानंतर तुम्ही बघा. तुम्हाला याच्यानुसार असं लक्षात येईल की आता नोव्हेंबर मध्ये ती परीक्षा तुमची आहे. पण तत्पूर्वी गट क ची पूर्व परीक्षा जी आहे ती आता जून 2 जूनला ती परीक्षा होणार आहे. आणि 29 जूनला तुमची गट ब ची मुख्य परीक्षा आहे. म्हणजे जी मुलं आता फेब्रुवारीमध्ये तुमचे सिनियर्स म्हणा, 1 इयर अहेड म्हणा, ती लोक फेब्रुवारी 2025 मध्ये ज्यांनी पूर्व परीक्षा दिली आहे ते 29 जून 2025 मध्ये मुख्य परीक्षा देणार आहेत. ज्यांचा पूर्ण अभ्यास झालाय, त्यांचा स्कोअर झालेला आहे, चांगला स्कोअर आला की त्यांना 29 जूनची मुख्य झाली की डायरेक्टली पोस्ट मिळेल. म्हणजे अशी ही प्रोसेस आहे. आणि 2 जून 2025ला गट क ची पूर्व परीक्षा होईल. त्याची मुख्य परीक्षेची अजून डेट आलेली नाही, पण साधारणतः एक्सपेक्टेड आहे त्याची परीक्षा 3 महिने तर साधारणतः फरक पडतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये गट क ची मुख्य परीक्षा होईल. म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी 2000
मध्ये 2025 मध्ये प्री आणि 2025 मध्ये पण मुख्य दिली, दोन्हीपैकी कुठल्या तरी एका पोस्टमध्ये त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. दुसरा मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे आता बाकीच्या गॅझेटेड, नॉन गॅझेटेड, अराजपत्रित परीक्षा पद्धतीमध्ये त्यांनी अराजपत्रित अराजपत्रित आणि राजपत्रित म्हणजे काय, गॅझेटेड नॉन गॅझेटेड माहितीये का तुम्हाला? आता ही जी परीक्षा आहे ती तुम्ही कुठली परीक्षा देणार आहेत? अराजपत्रितची परीक्षा देणार आहेत, बरोबर आहे. आणि एमपीएससी जी डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे ती कुठली झाली आहे? राजपत्रितची झालेली आहे. फरक काय असतो? उद्या समजा तुम्ही पीएसआयच्या मुलाखतीला वगैरे गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं का हो तुम्ही कुठली परीक्षा क्वालिफाय होऊन इथं आलात, तर आपण काय सांगू त्यांना? अराजपत्रित, एमपीएससीचे अराजपत्रित नॉन गॅझेटेड एक्झाम मी क्वालिफाय मेन्स झालोय आणि मुलाखतीला आलोय. त्यांनी जर आपल्याला विचारलं की अराजपत्रित म्हणजे काय, राजपत्रित म्हणजे काय, त्याचं उत्तर द्यायला यायला पाहिजे आपल्याला. अराजपत्रित म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही काही ऐकलंय का याच्याबद्दल? हम्म अराजपत्रित आणि राजपत्रित मध्ये काही फरक असतो का? सांगता येईल काय? बघा, एमपीएससी डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, गट विकास अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार या लेवलच्या ज्या पोस्ट असतात त्याला गॅझेटेड ऑफिसर क्लास 1 आणि क्लास 2 गॅझेटेड म्हणतात. राजपत्रित वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पोस्ट असतात. पीएसआय, एसटीआय, एएसओ, सब रजिस्ट्रार सारख्या पोझिशन्स क्लास 2च असतात, पण नॉन गॅझेटेड क्लास 2 असतात. अराजपत्रित वर्ग 2 म्हणतात त्याला. राजपत्रित म्हणजे काय आणि अराजपत्रित म्हणजे काय? तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुमची नोंद जर राज्यपालांच्या कार्यालयामध्ये गॅझेट नंबर 2 नावाचा प्रकार असतो, गॅझेट 2, त्याला गॅझेट 2 असं म्हटलं जातं. ज्या प्रकारच्या पोस्ट म्हणजे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी या रँकच्या ऑफिसरचं सिलेक्शन झालं की त्यांची नोंद गव्हर्नर, राज्यपालांच्या ऑफिसमध्ये गॅझेट नंबर 2 नावाचं एक रजिस्टर्ड असतं, त्याच्यामध्ये तुमची नोंद होते. समजा तुमचं सिलेक्शन डेप्युटी कलेक्टर म्हणून झाला असेल एमपीएससीतून, तर त्या गॅझेटमध्ये तुमचं नाव, तुमचं कोणत्या वर्षी सिलेक्शन झालंय, कॅटेगरी कोणतं आहे, तुमचं एज काय आणि तुम्ही कोणत्या वर्षी जॉईन होणार आहेत आणि कोणत्या वर्षी रिटायर्ड होणार आहेत याची सगळ्याची नोंद या ठिकाणी इथं असते. त्याला गॅझेट नंबर 2 म्हणतात. त्या प्रकारची पदं त्याची एक्झाम नाही देतोय आपण. आपण कुठली देतोय? अराजपत्रित. गॅझेटलाच गॅझेटेड असं म्हणतात. अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड. नॉन गॅझेटेड एक्झामिनेशन तुम्ही देताय. म्हणजे काय, आता समजा तुमचं सिलेक्शन एसटीआय म्हणून झालं. एसटीआय म्हणजे काय, लॉंग फॉर्म काय एसटीआयचा? तुमचं पीएसआय म्हणून झालं आणि तुमचं एएसओ म्हणून झालं. तिघांचं वेगवेगळ्या पद्धतीनं समजा सिलेक्शन झालं, तर परीक्षा कोण घेणार आहे तुमच्यासाठी? एमपीएससीच घेणार आहे, बरोबर. पण तुम्ही पास झाल्यानंतर तुमची यादी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर कोण पाठवणार आहे? एमपीएससी अपॉइंटमेंट लेटर नसतं पाठवत. एमपीएससी तुम्हाला निवडीचं पत्र पाठवत असतं, नियुक्तीचं पत्र पाठवत नसतं. निवड म्हणजे तुम्ही ह्या परीक्षेमधून योग्य त्या मेरिटनुसार तुम्ही क्वालिफाय झालात म्हणून आम्ही त्या ठिकाणी एसटीआय पदी निवड केली. एमपीएससीचं पत्र तुम्हाला येणार ते असं येणार तुमच्या घरी, तुमचं त्या ठिकाणी त्या पद्धतीने. मग एसटीआयचं सिलेक्शन, एसटीआयचं लॉंग फॉर्म काय? स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर. स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, मला सांगा कुठल्या डिपार्टमेंट मध्ये काम करताल तुम्ही? समजा तुमचं पीएसआय सिलेक्शन झालंय तर तुम्ही कोणत्या विभागात काम करताल? तुमच्या खात्याचा मंत्री कोण असेल? कुठल्या विभागाअंतर्गत काम करताल तुम्ही? तुमची पोझिशन कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येईल? पोलीस खातं. पोलीस खातं, मग मंत्री कोण आहे पोलीस खात्याचा? पोलीस खात्याचा मंत्री कोण आहे राज्यामध्ये आता आपल्या? आता कसं, शेती की कृषी खात्याचा मंत्री कृषी मंत्री असतो, बरोबर की नाही? बरोबर की नाही? आणि मग आता पोलीस हा विभाग कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतो? कुठल्या विभागाच्या अंतर्गत? कोणीतरी मंत्री असेल मंत्रिमंडळात, बरोबर की नाही? मग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो असेल तो? पीएसआय ही पोझिशन कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येते? कायदा व सुव्यवस्था, पोलीस हे कोणत्या विभागाच्या, मंत्रालयाच्या अंतर्गत येईल? गृह विभागाच्या अंतर्गत आहे. कशाच्या अंतर्गत? गृह. मग गृहमंत्री कोण आहेत सध्या? महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत?
असा प्रश्न जर विचारला तर काय सांगूयात आपण त्यांना उत्तर? असं आपल्याला माहिती पाहिजे, विचारतात आयोग आपल्याला. परीक्षेमध्ये प्रश्न येतात ना असे. कोण आहे आपले गृहमंत्री सध्या? देवेंद्र फडणवीस आपले गृहमंत्री. मग मला सांगा, तुमचं PSI पदी सिलेक्शन झालं, म्हणजे नॉन गॅझेटेड मध्ये तुमचं सिलेक्शन झालं, तर तुम्हाला गृह विभागाकडनं अपॉइंटमेंट लेटर मिळतं की तुमची या पदावर निवड झाल्याचे आयोगाने कळवलेले आहे. तुम्ही या दिवशी जिल्हा तुमचं समजा त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर कार्यालयामध्ये तुम्ही किंवा SP ऑफिसला तुम्ही या आणि तुम्हाला पोलीस स्टेशन दिलं जाईल. कुठलं पोलीस स्टेशनला तुम्हाला जायचं ते तुम्हाला कळवलं जाईल. म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तिथं पाठवलं जाईल. समजा तुमचं ASO म्हणून सिलेक्शन झालं असेल. बघा, 3 प्रकारच्या पोस्ट आपल्याला माहितीच पाहिजे. हे का माहिती पाहिजे? आता ह्याच्यामध्ये काय पद्धतीनं ASO म्हणून सिलेक्शन झालं, ASO चा लॉंग फॉर्म काय? हे पद भरलं जातं का या परीक्षेमधून? भरलं जातं, बरोबर. ASO चा लॉंग फॉर्म काय? असिस्टंट सेक्शन ऑफिसर. मराठीमध्ये काय म्हणूयात आपण त्यांना? सहाय्यक कक्षाधिकारी. तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालंय? तुमचं कशात झालंय? BCom. तुमचं तुमचं BA. स्पेशलायझेशन कुठलं होतं? वा, कुठून झालं? मुरु हा, अच्छा, मुरुम चतुर आहे, बर. तर त्या ठिकाणी PSI, ASO आणि एक पद असतं STI. 3 पद आपल्याला महत्वाची आहेत. 3 पद आपल्यासाठी. मला सांगा, पोलीस सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, असे 3 पद. आधी सेल टॅक्स म्हणत होते, आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतात. PSI कुठल्या विभागात येत आहे? गृह विभागाच्या अंतर्गत येत आहे. ASO कुठल्या विभागाच्या अंतर्गत येत आहे? असिस्टंट सेक्शन ऑफिसर. कुठं काम असतं यांचं? मंत्रालयामध्ये काम असतं. आणि मंत्रालयामध्ये कक्षाधिकारी पदासाठी त्यांचे त्या ठिकाणी कामकाज असतं. सहाय्यक कक्षाधिकारी म्हणतात त्याला, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. मग हे कुठल्या विभागाच्या अंतर्गत काम करत आहे? मुख्यमंत्री त्या ठिकाणी, त्याला सर्वसामान्य मंत्रालय म्हटलं जातं किंवा सामान्य प्रशासन विभाग असं म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये हे येतंय. आता स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून तुमचं सिलेक्शन झालं, तर मग स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही कुठल्या विभागाअंतर्गत काम करताल? तुम्ही टॅक्सेशन रिलेटेड काम करताल, कर विषयक काम करताल, बरोबर. मग कर गोळा करणं, BCom झालंय तुमचं, बरोबर. किती प्रकारचे कर असतात? कर, कुठलं गाव आहे तुमचं? अकोला. BCom झालंय, रेग्युलर कॉलेज केलंय, करोनामध्ये झालंय सगळं? ओपन युनिव्हर्सिटी. मग काय केलं इतर वेळी, काय केलं? म्हणजे मग कॉलेजचं रेग्युलर नव्हतं, बरोबर. मग तुम्ही काय केलं? म्हणजे जॉब केला का, घरी काम केलं का, गावाकडे शेतात काम केलं का, काही व्यवसाय केला किंवा काय केलं? काय शेती केली? बर. तुम्ही रेग्युलर कॉलेज केलं. कुठलं गाव? नगरमध्ये कुठलं? तालुका? कर्जत. कर्जत जामखेड. अच्छा, रोहित पवार. हा, तर कर्जत जामखेड मधून तुमचं धाराशिव जिल्ह्यात कुठं तालुका कुठला येतो तुमचा? उमरगा. प्रॉपर मुरुम रेग्युलर कॉलेज केलं तुम्ही. मग करोनामध्ये झालं सगळं कॉलेज. कुठे? मुरुमला लेक्चर होतच नाहीत? अरे बापरे. मग तुम्ही फक्त ऍडमिशन घेतलं, मग तुम्ही तिथंच झालं. आता इथं फक्त अभ्यासासाठी आलात का इथं आई वडील वगैरे इथं असतात? अभ्यासासाठी आलात, गुड. तर मग आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे बरं का. आपल्याला बेसिक सगळं कल्पना पाहिजे. आणि इथं गेल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही, रेग्युलर अभ्यास केल्याशिवाय काही कळणार नाही. आता आजचं लेक्चर फक्त तुमचं नंतर 8:30 ते 1 वाजेपर्यंत, मला वाटतं नेक्स्ट वीक 1 वीक होईल, नंतर 8:30 ते 1 वाजेपर्यंत तुमचं लेक्चर असेल. सगळ्या विषयाचे इंट्रोडक्शन एकदा झाले की 4-4 तासाचं लेक्चर सुरू होतात आपले. तर मग विषयाला, मूळ विषय जो डिटेलमध्ये त्या ठिकाणी त्या सब्जेक्ट जातात, हे सगळे माहिती पाहिजे. कर, हा, मग मित्रा, कर किती प्रकारचे असतात? BCom झालंय, हा, तू तर रेग्युलर केलं. किती प्रकारचे कर असतात? डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स, बरोबर. तू कुठला कर भरतो? डायरेक्ट. आता तू कुठला कर भरतो का सरकारला? इनडायरेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे कर
प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. तुमचं जेव्हा सिलेक्शन होतं ना STI म्हणून, तेव्हा तुम्ही स्टेट टॅक्स, GST म्हणतात त्याला, जीएसटीच्या अंतर्गत येतं. राज्य संदर्भातील येतं. राज्याच्या अंतर्गत GST, सेवा आणि वस्तू आणि सेवा कर येते की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला काम करावं लागतं. म्हणून तो कुठला कर आहे? अप्रत्यक्ष स्वरूपाचा कर आहे. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. मित्रांनो, तुम्ही बेसिक वाचन केलं पाहिजे. 8वी ते 12वीची पुस्तकं वाचली पाहिजे. आपल्याला साठी नागरिक शास्त्राची पुस्तकं लागणार आहेत. आपल्याला पॉलिटीसाठी, कायद्यासाठी आपल्याला बेसिकली वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. पण कायदा म्हणजे काय, कशासाठी करायचं एवढं सगळं, कारण आपलं ग्रॅज्युएशन ॲज गुड ॲज नथिंग या पद्धतीने झालेलं आहे. BCom मध्ये तुम्ही केलं जरी असलं तरी या विषयाचा संबंध तुमचा काही फार आला नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला अगदी सुरुवातीपासून काम करायचे. कोणती परीक्षा देतोय, कोणती एक्झाम, त्या ठिकाणी किती प्रकारची पदं भरली जात आहेत, प्रत्येकाने पेपर वाचायचा आहे. तुम्ही कुठला पेपर वाचताल? लोकसत्ता पेपर घ्या, रोज त्या ठिकाणी पेपर वाचायला सुरुवात करा. ह्या गोष्टीला वेळ लागतो. आतापर्यंत एकतर तुमचं ग्रॅज्युएशन कधी करोनामध्ये झालं का? त्याच्या एक सेमिस्टर गेलं पुढं, मग संपलं कधी? ग्रॅज्युएशन पूर्ण कधी झालं? हा, म्हणजे आता झालं म्हणजे मग नंतर झालं रेग्युलर कॉलेज तुमचं. बरं. तर आता आपल्याला वाचन करावं लागेल. त्या त्या विषयाची बेसिक पुस्तकं घ्यावी लागतील. त्याशिवाय हे आपल्याला काहीही समजणार नाही. खाली ब्रोशर मिळतं. आपल्या इथं जे साधं पुस्तकं असते की किती प्रकारच्या पोस्ट असतात, किती काय काय अभ्यास करावं लागतं, कुठल्या विषयाची तयारी करावं लागते. मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागणार, हे डिटेलमध्ये शिकावं लागणार आहेत. म्हणून आधी बेसिकली अभ्यास करा. बेसिक पुस्तकं कुठली असतात, बेसिक काय करायचंय, सगळं आल्यानंतर सगळेजण येऊन त्या त्या विषयाला त्या ठिकाणी भडीमार करायला सुरुवात करतात. तसं तुम्ही काय करणार, मग आपण ग्रामीण भागातून आलेलो असतो, कधी माहित नसतं, पुण्यात आले की एक प्रकारचं दडपण असतं वगैरे. असं त्या दडपणाची भीती वाटायला नको आपल्याला. म्हणून तुम्ही अभ्यास करताना साधारणतः सुरुवातीपासून अभ्यास करा. अगदी बेसिक फ्रॉम स्क्रॅच आपण सुरुवात करायची. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात. साधारणतः आत्ता आयोगाच्या पातळीवरती तुमचं नशीब फार छान आहे. कारण सगळ्या एक्झाम तुमच्या ज्या होणार आहेत त्या MPSC कंडक्ट करणार आहे. आता मागच्याच आठवड्यात अगदी गेल्या वर्षीचा एक विद्यार्थी होता विनायक म्हणून. अगदी कुठलीच प्री निघाली नाही, वर्षभर क्लास व्यवस्थित 7-8-10 महिने केला, अभ्यास केला. त्याचं परत जिल्हा परिषदेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तलाठी म्हणून त्याचं आत्ता सिलेक्शन झालंय. दुसरा एक केशव म्हणून एक विद्यार्थी होता आपला, त्यानं फक्त क्लास केला, ऑनलाईन करू शकला नाही तो, नंतर ऑफलाईन क्लास केला. आता त्याचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडहिंग्लज नावाचा एक तालुका आहे, तिथं ग्रामसेवक म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. अगदी 21-22व्या वर्षी पहिलं सिलेक्शन होऊन गेलं. वर्षभर साधारणतः या परीक्षेचा तुम्ही अभ्यास केलात तर कुठली ना कुठली पोस्ट ॲज अर्ली एज पॉसिबल आपल्याला एक मिळून जाते. नंतर जर तुम्ही एक साधारणतः 2 वर्ष व्यवस्थितपणे, 1 वर्ष 7-8 महिने क्लास आणि 1 वर्षाचं तुमचं सलग प्रिपरेशन करत करत एक्झाम कंडक्ट करत त्या एक्झामला तुम्ही न्याय दिलात तर नक्कीच कुठली ना कुठली पोस्ट नक्की आपल्याला मिळते. फक्त तुम्ही सातत्यानं अभ्यास करणं गरजेचं आहे. तर कायदा विषयाला बघायचं आहे आपल्याला. पण तत्पूर्वी आपल्याला काही गोष्टी यासाठी बघायच्या होत्या की या प्रकारची पदं आपल्याकडनं भरली जातात. ही वर्ग 2 ची पदं आहेत मित्रांनो. गट ब अंतर्गत ही पदं येणार आहेत. गट क मध्ये कुठली पदं येत आहेत माहिती आहेत का तुम्हाला? गट क अंतर्गत तुमचं सगळ्यांचं टायपिंग झालं का? टायपिंग झालंय? पहिली गोष्ट, टायपिंगला ऍडमिशन घ्या. टायपिंग केलं पाहिजे. तुमचं झालंय टायपिंग वगैरे काही? का सांगतोय तुम्हाला टायपिंगला घ्या? आपल्याकडं कर सहाय्यक नावाचं एक पद असतं इथं गट क मध्ये. कर सहाय्यक, त्याला टॅक्स असिस्टंट म्हणतात. त्याला पण टायपिंग मस्ट आहे.
पहिलं पद. दुसरं पद आहे क्लेरिकल, लिपिक टंकलेखक म्हणतो त्याला, पण त्या ठिकाणी कंपल्सरी तुमच्याकडे टायपिंग आहे. अनेक प्रकारची पद आहेत, 8 प्रकारची पद आहेत त्याच्यामध्ये. इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आहे, उद्योग निरीक्षकाचं पद याच्यामध्ये येतंय, कर सहाय्यकाचं पद येतंय, लिपिक टंकलेखकाचं येतंय, उत्पादन शुल्क खात्याचं ज्याला एक्साइज इन्स्पेक्टरची पोझिशन आहे ती पण एक्साइज अंतर्गत गट क मध्ये येत आहे. सगळ्या पोझिशन इथं भरल्या जात आहेत. पण मेजॉरिटीची पदांना तुम्हाला लागतं सहायता क्लर्क, क्लेरिकल आपण ज्याला लिपिक टंकलेखक म्हणतो त्याला कंपल्सरी तुम्हाला टायपिंग लागणार आहे. त्यामुळं आता तुम्ही ॲज अर्ली एज पॉसिबल टायपिंगला ऍडमिशन घ्या. 6 महिन्याने एक्झाम असतात. आता एक्झाम आहे त्यांची, तुम्हाला प्रॅक्टिस करता येते. तुम्ही इथं पुण्यात राहता असाल तर अवश्य इथं पुण्यामध्ये ऍडमिशन घ्या. कारण ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी साधारणतः किंवा रेकॉर्डेड जे बॅचेस विद्यार्थी ऐकतात त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या जिथून तुम्ही त्या ठिकाणी ऐकताय नजीकच्या कुठल्याही सेंटरला जाऊन टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही पहिलं त्या ठिकाणी नाव नोंदवा आणि लवकरात लवकर क्लेरिकलच्या एक्झाम्स द्या. वर्षातून 2 वेळा एक्झाम असतात. जोपर्यंत तुम्ही या पोस्टला 2 प्रकारच्या पोस्ट तर गट क मधल्या कंपल्सरी टायपिंग असल्याशिवाय तुम्हाला देता येत नाही. पूर्वी काय होतं मित्रांनो, आधी पूर्व परीक्षा आपण द्यायचो, मुख्य परीक्षा द्यायचो आणि सिलेक्शन झाल्यानंतर आयोग आपल्याला एक वर्ष द्यायचं. जॉईनिंगच्या वेळेस आपल्याला ती लेटर द्यावं लागायचं, टायपिंग मध्ये तुमचं झालंय सर्टिफिकेट वगैरे. आता असं नाहीये. त्याच्यापूर्वी असं होतं की पूर्व परीक्षा देताना फक्त आपण टायपिंग करतोय असं म्हटलं तरी चालत होतं. मुख्यची परीक्षा भरताना मात्र फॉर्म भरणं गरजेचं होतं. आता मात्र 2024-25 पासून मात्र असं झालंय की तुम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरतानाच ते द्यावं लागतं, तरच ते व्हॅलिड कन्सिडर करतात, नाही तर करत नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही ऍज अर्ली एज पॉसिबल शक्य तेवढ्या लवकर तुम्ही टायपिंगला ऍडमिशन घ्या. 800 ते 1000 जागा ज्या गटकच्या निघतात मित्रांनो, 400 ते 450 500 जागा त्यांच्या लिपिक टंकलेखकाच्या जागा असतात. 50% जागा असतात. आणि त्याचं मेरिट तुम्हाला माहितीये का, 100 पैकी 19.5 आलं होतं. 19.5 म्हणजे विचार करा, 2022-23 मध्ये 19.5, 19.50, 100 पैकी क्लेरिकलचं मेरिट आलं होतं. प्री परीक्षा क्वालिफायचं 100 पैकी. एवढं कमी कधीच येत नाही, कारण 3,500च्या घरात जागा भरल्यात त्याने त्यावेळेस. 3,500 जागा भरल्या होत्या. त्यामुळे 100 पैकी 19.5 फार अवघड नसतं, फार सोपं असतं ते. त्यामुळं तुम्ही या गोष्टीकडे थोडं सिरियसली बघा. लवकरात लवकर तुम्हाला एक कुठलीही पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला काय होईल, त्या पोस्टसाठी लागणाऱ्या, आता उदाहरणार्थ एमपीएससी देण्यासाठी आपल्याला ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे किंवा लास्ट इयर ऑफ द ग्रॅज्युएशनला असलं तरी चालतं. पण तुम्ही जर 11वीत असताल किंवा 12वीत असताल तर एमपीएससी देता येईल का तुम्हाला? नाही. जसं 12वीतल्या विद्यार्थी एमपीएससी देऊ शकत नाही, तसं तुम्हीही एमपीएससी दिला तर काही पोस्टसाठी तुम्ही ऍज गुड ऍज नथिंग असतात. तुम्हाला मान्यताच नसते, त्या पोस्टसाठी तुम्ही अप्लायच करू शकत नाही. जर 800-900 पैकी जर 500-500 जागा जर त्या एका प्रकारच्या कॅटेगरीमध्ये चालल्या असतील तर मग तुम्ही कसं काय सिलेक्शन मध्ये तुमची कॉम्पिटिशन कमी होऊन जातात, तुम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेर फेकल्या जातात. आणि ज्या पोस्टला तुम्ही तुमच्या समोर फार निवडक पोस्ट राहतात आणि मग तिथे कॉम्पिटिशन जास्त सामोरं जावं लागतं. आणि म्हणून तुम्ही थोडस स्वतः बदल करून घ्या. ह्या गोष्टी कुणी सांगत नाही तुम्हाला कुणीच नाही सांगणार. तुम्हाला कुणीच नाही सांगणार की असं करा तसं करा, असं नाही सांगणार कोणी. कारण प्रत्येक जण आपापल्या समोरचं कॉम्पिटिशन मध्ये अचिव्हमेंटसाठी प्रयत्न करत असतं. तुम्ही मात्र त्या ठिकाणी असं केलं पाहिजे. बघा, लवकरात लवकर इथं तुम्ही आता इथं राहणार ना, मग तुम्ही इथं काही नातेवाईक आहेत हॉस्टेलला, तर इथं तुम्ही इथं राहिलात ना, इथं टायपिंग इन्स्टिट्यूट आहेत, भरपूर आहेत, पेठेमध्ये आहेत. इथं तुम्ही जर माहिती काढली तर तुम्हाला वाटल्यास इथून ऍड्रेस पण मी देईल, तिथं जा. खालून राजू मेडे सर असतात, त्यांच्याकडनं थोडी माहिती घ्या. तुम्ही क्लेरिकलला ऍडमिशन घ्या, फार काही महाग नसतं ते. इथं तुम्ही राहिलात ना त्यासाठी, तर मग तुम्हाला निश्चितच सगळ्या गोष्टीनं परफेक्ट झालं पाहिजे. ही परीक्षेचा अभ्यास मित्रांनो असा आहे, तुम्हाला कुठ परिषद सोलापूर, जिल्हा परिषद धाराशिव, जिल्हा परिषद लातूर यांच्या देखील क्लेरिकलच्या जागा निघतात. आणि मग तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये पोस्टिंग मिळते. आपले कितीतरी विद्यार्थी जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका, क्लेरिकल ग्रेडला सिलेक्शन झालेलं आहे. तुम्हाला टायपिंग मधून तुम्हाला काय सोपं जातंय, मराठी सोपं जातंय काय इंग्लिश, बघा
माझ्या मते मराठीपेक्षा इंग्लिश सोपं जातं टायपिंगला. तर मी स्वतः टायपिंग त्या ठिकाणी आल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या त्या ठिकाणी मी स्वतः पण तेच फायदा होईल की तुम्हाला लक्षात येतं त्याचं महत्व काय, ते वाढतील, शक्यता वाढतील तुमच्या पोस्ट मिळण्याच्या. विचार करा 700 साधारणतः सिलेबसचं ब्रोशर घ्या की पूर्व परीक्षेला सिलेबस काय, मुख्य परीक्षेला सिलेबस काय, आपल्याला नेमकं काय अभ्यास करायचा आहे. नुसतं साधारणतः नवीन तुम्ही असतात, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून पुढे जाईपर्यंत वेळ लागतो. थोडंसं स्वतःला अपग्रेड करा, स्वतःला त्या ठिकाणी या प्रोसेसमध्ये सक्रियपणे स्वतः सहभागी व्हा, तरच तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहेत. नाही तर तुम्हाला ह्या गोष्टी फार काही लक्षात येणार नाही. म्हणून कृपया सगळ्या गोष्टी माहिती करून घ्या. कुठं तुम्ही अडलात, कुठं तुम्हाला शंका आहे, तर तुम्ही विचारा. अगदी इथं सर्वजण असतात, मी आहे, बाकीचे लोक असतात, कुणालाही तुम्हाला योग्य वाटेल त्याला विचारा, पण या पद्धतीने याचा अभ्यास करा. साधारणतः ज्या पद्धतीनं आपण मुख्य परीक्षेला बघतोय, तुम्ही प्री परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन भागामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये काही कल्पना थोडीफार तर दिलेली आहेच, पण तरी सुद्धा आपल्या विषयाच्या अनुषंगाने थोडस मी तुम्हाला सांगतो. गट ब आणि गट क ची जी मेन्स तुमची होणार आहे, त्या मेन्स मध्ये कुठले कुठले सब्जेक्ट येणार आहेत, कुठले कुठले वेगळे सब्जेक्ट आहेत जे पूर्वला कधीच तुम्ही अभ्यास केला नव्हता. त्याच्यामध्ये मेजर महत्वाचे घटक आहेत. एक आहे पर्यावरण, दुसरा आहे तंत्रज्ञान, तिसरा आहे कायदा आणि चौथा आहे सांख्यिकी. हे चार तुमचे असे सब्जेक्ट आहेत की जे पूर्वला तुम्ही कधीही तुमच्या सिलेबसला येणार नाहीत, तर ते मुख्यला येणार आहेत. मग तुम्ही अभ्यास करताना फक्त पूर्व परीक्षेला मेजॉरिटी मुलं काय करतात की मुख्यतः पूर्व परीक्षेला फोकस करतात आणि त्यांच्याकडनं मेन्सला थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. तर असं करू नका. आपल्याला पोस्ट मिळवायचे आहे, आपल्याला फक्त प्री क्वालिफाय नाही व्हायचं. तुम्ही इथं आलात, तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करणार आहे, आयुष्यातली एवढी महत्वाची वर्ष तुम्ही याच्यासाठी देताय, तुमचा पैसा खर्च करताय आणि पैसा खर्च केलेला पुन्हा मिळेल, पण वेळ काही पुन्हा मिळत नाही. तुम्हाला ही संधी तुमच्या आई वडिलांनी दिली आहे, पालकांनी दिली आहे, त्याचा तुम्ही सत्कारणी लावा आणि योग्य पद्धतीने अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लवकर तुम्हाला कुठली ना कुठली एक पोस्ट मिळेल. कुठल्याही प्रोसेस मधून एखादी पोस्ट जर पहिल्यांदा मिळाली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्ही जास्त वेळ या प्रोसेसमध्ये राहताय. त्याच्यामुळं एखादी प्री क्वालिफाय झाल्या तर तुम्हाला परत मेन्सला वेगळा अभ्यास करत बसलात तर तुम्हाला परत ती प्री क्वालिफाय होऊन पण मेन्सचा काही फायदा होत नाही, कारण मध्ये वेळ किती असतो, फार कमी असतो. आता आताच उदाहरण बघा, आपली फेब मध्ये आता पूर्व झाली आहे गट ब ची, बरोबर. आता त्याची मेन्स लगे किती आहे, जून मध्ये, 29 जूनला आहे. म्हणजे विचार करा, म्हणजे फेबच्या फर्स्ट वीक आणि लास्ट वीक ऑफ जून, म्हणजे पहिला इथला आठवडा सोडा आणि तिथला एक आठवडा सोडून द्या. मध्ये वेळ किती राहिलाय बघा. फेब्रुवारी मधले तुमचे 2 आठवडे राहिलेले, 3 आठवडे, मार्च एप्रिल मे 3 आठवडे, म्हणजे 90 ते 100च दिवस आपल्याला मिळतात फक्त. आणि एवढ्या वेळामध्ये पूर्ण मराठी, इंग्रजी हे नव्याने तुम्हाला मेन्सला करायचे आहेत. मेन्सला तुम्हाला 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो भाषा विषय, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न मराठी आणि 50 प्रश्न इंग्रजीला असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. म्हणजे पुन्हा इंग्रजी 100 मार्काचं आणि मराठी 100 मार्काचं असतं. ते कम्प्लिटली नवीन असतं, तुम्ही कधीही अभ्यास केला नाही. दुर्दैवानं मी म्हणून तुम्हाला विचारलं, ग्रॅज्युएशन तुमचं करोनामध्ये झालं का.
करोनामध्ये झालं, तुमचं ओपन युनिव्हर्सिटी आहे, तुम्ही तुमच्या तिथं कॉलेज झालं नाही, म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करणं काय असतं, रेग्युलर अभ्यास करणं. मग अभ्यास घरूनच अभ्यास केला, परीक्षा कुठे दिली, तिथंच दिली का रूमला? मग म्हणजे व्यवस्थित दिली का, अभ्यास करून दिली का, कशी दिली, व्यवस्थित दिली? किती टक्के मार्क आहेत? कुठले सब्जेक्ट होते मेन्सला, सॉरी लास्ट इयरला तुमचे? हिस्ट्री अँड पॉलिटिक्स, 3 सब्जेक्ट असतात ना तुम्हाला, का 2? 3 ना, हिस्ट्री, पॉलिटी अँड हिंदी. ओके. तर फर्स्ट इयरला मराठी आणि इंग्रजी, आणि सेकंड इयरला मराठी इंग्रजी होतं का? मराठी नव्हतंच, म्हणजे इंग्रजी नव्हतंच का? ग्रॅज्युएशनला नव्हतंच कुठंच? ओके. तुम्हाला ग्रॅज्युएशनला होतं फर्स्ट? इंग्लिश विषयच नव्हता? सेकंड इयरला कंपल्सरी इंग्लिश होतं, त्याच्यामध्ये ग्रामर होतं, निबंध लेखन वगैरे होतं. मग काय होतं कंपल्सरी इंग्लिशमध्ये? लेसन्स होते. ओके, पोएट्री अँड लेसन्स असं होतं का तुमच्या ह्याला ओपन युनिव्हर्सिटीला? इंग्रजी नव्हतंच, म्हणून इंग्रजीची भीती वाटेल तुम्हाला, इंग्रजी नवीन आहे, 10th लेवलचीच इंग्रजी इथं लागणार आहे, पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणून ग्रॅज्युएशनला म्हणा, जे काही ग्रॅज्युएशनला झालं ते आता परत काढत बसायचं नाही. आता नव्याने रोज अभ्यास करायचा आहे, विषयाची ओळख करून घ्यायची, त्या विषयाच्याकडनं मार्गदर्शन घ्यायचंय, आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुस्तकं वापरायचे, अभ्यास करायचा आहे, तरच तुम्हाला योग्य पद्धतीनं करिअर करता येईल. या पद्धतीनं अभ्यास करा. तुमच्या हातामध्ये लिमिटेड वेळ आहे, लिमिटेड वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर या पद्धतीने जायचं. मेन्सला तुम्हाला किती सब्जेक्ट्स वेगळे करावे लागतील? एक तर अख्खा पेपर एक तुमचा नवीन करावा लागेल, त्याच्यामध्ये मराठी आहे आणि इंग्रजी आहे. परत सेकंड पेपरमध्ये जीएस मध्ये तुम्हाला पर्यावरणाचा अभ्यास वेगळा करायचा आहे, तंत्रज्ञानाचा वेगळा अभ्यास करायचा आहे, सांख्यिकीचा वेगळा अभ्यास करायचा आहे, आणि कायद्याचा अभ्यास वेगळा करायचा आहे. म्हणजे तुम्हाला प्री झाल्यानंतर मेन्स साठी जेवढी मेन्स आहे, समजा तुमची गट ब ची तुम्ही फेबमध्ये एक्झाम दिली असतील आणि ती क्वालिफाय जरी झालात, आणि जून मध्ये पुन्हा तुम्हाला 29 जूनला मुख्य परीक्षेला जात आहे, मला सांगा त्यावेळेस तुम्हाला जवळजवळ 12 ते 13 सब सब टॉपिकचा अभ्यास करायचा असतो. मग एवढा वेळ मिळणार आहे का आपल्याला? विचार करा, ग्रॅज्युएशनला वर्षभर अभ्यास करून आपल्याला 2 नाही तर 3 पेपरचा अभ्यास केलेला आहे आपण. मग तुम्ही एवढ्या कमी कालावधीमध्ये आपल्याला मेन्स सुटत नाही, म्हणून मेन्सचा आधी अभ्यासाला सुरुवात करायची, साइड बाय साइड मेन्सचे काही सब्जेक्ट, काही टॉपिक संपवायचे, कमीत कमी 60, 70, 80% सिलेबस पूर्ण करायचा, क्लासमध्ये जेवढं घेतलं जातं तेवढं, अधिक त्याच्यापेक्षा तुमचा सेल्फ स्टडी त्याच्याशी झाला तर परीक्षेमध्ये यश मिळवणं, परीक्षेमध्ये यश मिळवणं सोपं जातं मेन्सला, आणि मग पोस्ट मिळवणं सोपं जातं. म्हणून पहिल्यांदा डोक्यात हे गणित ठेवा, आपल्याला पोस्ट मिळवायचे, आपल्याला जॉब पाहिजे, ही परीक्षा जॉब देणार आहे आपल्याला. ग्रॅज्युएशनला तुम्हाला जॉब नाही दिलेला, तुमचं बीए झालं असेल, बीकॉम झालं असेल, तर कुठले जॉब दिलाय का तुम्हाला कोणी? ही परीक्षा तुम्हाला जॉब देते, कॉम्पिटिशन जास्त आहे, त्याच्यामधून पास होण्याची हळूहळू शक्यता कमी होत जाते जर तुमचा अभ्यास नसेल तर. म्हणून तुम्ही प्रत्येक दिवशी व्यवस्थितपणे अभ्यास करा, एक एक सब्जेक्ट टाइम टेबल नुसार ठरवा. कुठल्या दुसऱ्या दिवशी जो पेपर आहे, समजा दुसऱ्या दिवशी समजा हिस्ट्रीचं लेक्चर असेल तर आज घरी अर्धा तास तरी हिस्ट्रीवरती वाचा, दुसऱ्या दिवशीचं लेक्चर 4 तासाचं अटेंड करा, पुन्हा संध्याकाळी गेल्यानंतर हिस्ट्रीवरती रिव्हिजन द्या अर्धा तास. परत परवा दिवशी समजा तुमचं उद्या हिस्ट्री आहे, परवा दिवशी जॉग्राफी असेल, तर मग उद्या रात्री काय करणार, अर्धा तास मध्ये जॉग्राफीचं वाचन करा, की बाबा कुठला टॉपिक या ठिकाणी सुरू करणार आहे, इंट्रोडक्शन सुरू करणार आहे का, पर्वतराजी सुरू करणार आहे का, नदी प्रणाली सुरू करणार आहे का, भारताचा भूगोल आहे का, प्राकृतिक भूगोल आहे का, मानवी भूगोल आहे का, काय सब्जेक्ट आहेत ते वाचा. प्रत्येक विषयाचे फंडामेंटल पुस्तकं आपल्याकडे असली पाहिजे, तुम्हाला इथून नोट्स दिले जातात, त्या नोट्स तरी ऍटलिस्ट वाचा पहिल्यांदा, अगदी पहिल्यांदा नोट्स मनापासून वाचा, काय डिफिकल्टीज येत आहेत द्या बघा. ऍटलिस्ट लेक्चरच्या आदल्या दिवशी तुम्ही नोट्स वाचल्या पाहिजे टॉपिक वाईज, आणि संध्याकाळी गेल्यानंतर जे शिकवलंय ते एकदा वाचा, आणि साधारणतः पुढच्या लेक्चरला काय घेऊ शकतात एवढं जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला तो सब्जेक्ट ओळखीचा वाटेल. ही परीक्षा पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, ट्रायल अँड एरर मेथडनं तुम्हाला ते शिकावं लागणार आहे. आणि मग हे शिकेपर्यंत वेळ मोठा निघून जातो, आणि 7-8 महिने कधी निघून गेले कळत नाही. घरचे परत म्हणतात की झालं तुमचा आता क्लास झाला, या गावाकडं, परत गावाकडे जावं लागतं, आणि एकदा का गावाकडे तुम्ही इथून गेलात तर ह्या सगळ्या प्रोसेसचा संपर्क राहणार नाही, घरची कामं जबाबदाऱ्या तुमच्यावरती पडतील, आणि मग तुम्हाला अभ्यास करता येणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असेल
तर कृपया सुरुवातीला पासूनच तयार राहा, रोज अभ्यास करा. इथं केवळ अभ्यासासाठी तुम्ही आलेला आहात. तर या पद्धतीनं नियोजन करायचं आपल्याला. मित्रांनो, कायदा हा मुख्य परीक्षेचा विषय आहे. अगदी सुरुवातीपासून आपण म्हणूयात, कायदा म्हणजे काय असं जर विचारलं तर काय सांगाल तुम्ही, तुम्हाला जे माहिती आहे? आणि हा, बोलायला शिका, चुकू द्या, प्रयत्न करा. चुकलं तर कोणीच शिक्षा नाही देणार तुम्हाला की का चुकीचं सांगितलं म्हणून, पण बोललं पाहिजे, बोलायला शिका तुम्ही. जे तुम्हाला माहिती आहे ते सांगा. कायदा म्हणजे काय, इथून सुरुवात करूयात. काय सांगता येईल? वडील बाय लॉ. लॉ म्हणतात त्याला, इंग्रजीमध्ये काय म्हणूयात आपण? लॉ. चुकलं तर चुकू द्या मित्रांनो, चुकल म्हणून सांगायचं नाही असं काही करू नका. तर लॉ म्हणजे काय, कायदा म्हणजे काय, याला इंग्रजीमध्ये लॉ म्हणतात आणि मराठीमध्ये कायदा. कायदा म्हणजे काय, तुम्ही काय ऐकलंय का याच्याबद्दल? काय? अगदी घाबरायचं नाही, बोलायचं. हा, कायदा म्हणजे काय, कधी ऐकलंय का असं काही? हम्म कायदा म्हणजे काय, काय सांगतोय? ठराविक नियम. बर, नियम असं म्हणता येतं. बर, अजून? सर्वांसाठी लागू असतो. कायदा सर्वांना लागू असतो. बर, एखादं उदाहरण सांगता येईल कायद्याचं, लॉच? हा, कंपनीज अमेंडमेंट ऍक्ट 2013 उदाहरणार्थ, भारतीय कंपनी कायदा. मूळचा कधीचा मित्र हा? 1956चा मूळ कायदा आहे. सुधारणा विधेयक आहे हे. 2013चं जे विधेयक आहे ते सुधारणा विधेयक आहे. ते मूळचा 1956चा आहे. 2013ला तो सुधारित अधिनियम म्हणतात त्याला. काही पुस्तकामध्ये कायद्यालाच अधिनियम असा शब्द वापरलेला आहे. काही पुस्तकामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? अधिनियम. असं देखील म्हटलेलं आहे. दोघांचा अर्थ काय समजून घेऊया. कायद्याचं एखादं उदाहरण सांगता येईल? बरं, कायदा कोण तयार करत असेल हो? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही आम्ही तयार केलाय का कायदा? नाही केला. कोण तयार करत असेल? तुम्हाला काय वाटतं, काय शक्यता वाटते की कोण तयार करत असेल तो? हम्म सरकार तयार करत असेल. बर, व्हेरी गुड. कोण तयार करतंय? सरकार तयार करतंय. सरकार म्हणजे काय? किती प्रकारचे असतात सरकार? सरकारचे प्रकार महत्वाचा, केंद्र सरकार, दुसरं आहे राज्य सरकार, अजून अकोला, अकोला जिल्हा परिषद आहे का? तुम्ही कुठले, अकोल्याचे ना? सॉरी, नगरचे. नगर जिल्हा परिषद आहे ना? आहे ना? मग जिल्हा परिषद काय आहे? कर्जतला तुमची पंचायत, कर्जत पंचायत समिती आहे की नाही? आहे. त्यातलं गाव कुठलं आहे तुमचं? सॉरी, नायगाव, नागापूर. नागापूर ग्रामपंचायत आहे ना? आहे का ग्रामपंचायत? मग याला काय म्हणायचं आपण? नागापूरची तुमची ग्रामपंचायत, किंवा कर्जतचं तुमचं पंचायत समिती, किंवा नगरची जिल्हा परिषद, किंवा तुम्ही कुठून, मुरुमला, मुरुमला नगर परिषद आहे बरोबर. मुरुम नगर परिषद, पाणी पुरवठा कोण करतं आपल्या घराला? नगर, मुरुमच्या नगर परिषद करते. तालुका तुमचा उमरगा, उमरग्यामध्ये पंचायत समिती असते, आणि धाराशिव जिल्हा परिषद आहे तुमची. तुमचं अकोल्यामध्ये तालुका कुठला? अकोट. अकोट बाळापूर का? बाळापूर पण बाजूला आहे ना? हा, तालुका दुसरा आहे. तर अकोट तालुका आहे ना तुमचा. म्हणजे अकोला जिल्हा परिषद, अकोट तालुका, आणि त्याच्यामध्ये गाव कोणतं आहे तुमचं? हा, तर मग तिथे ग्रामपंचायत आहे का गट ग्रामपंचायत आहे तुमच्या? ग्रामपंचायत आहे. म्हणजे बघा, नागापुरापासून ते मुरुम पर्यंत, मग हे तुमच्या तुमच्या ठिकाणी, मला कसं माहितीये की तुमच्या तुमच्या गावात हे आहे का?
तर आपल्याला माहिती आहे की गाव तिथं ग्रामपंचायत स्थापन केली जाते. गाव तो थोडंसं मोठं आहे, तुमचं मुरुम थोडं मोठं आहे, तर मग तिथं काय नगर परिषद आहे. मग उमरग्याला पण नगर परिषद आहे, तुमच्या धाराशिवला पण नगर परिषद आहे, पण ती थोडीशी मोठी मोठी होत चाललेली आहे. म्हणून मग सरकार म्हणजे काय? सरकार म्हणजे सरकार कशासाठी असतं? तर उदाहरणार्थ चीननं भारतावर आक्रमण केलं तर त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपण देशातल्या केंद्र सरकारवर टाकतो. बरोबर. चीननं भारतावर आक्रमण केलं. उदाहरणार्थ राज्य सरकार कशासाठी असतं? तर एसटी महामंडळ चालवायचंय. उदाहरणार्थ आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवलं जातं सरकारद्वारे. आरोग्याच्या योजना राबवलं जातं, याच्यासाठी राज्य सरकार काम करतंय. आणि तुम्ही जे आता जर सांगितलं ग्रामपंचायत किंवा नगर परिषद किंवा जिल्हा परिषद, त्याला स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतात. याला हे 3 प्रकारचे सरकारच असतात. देश पातळीवरती केंद्र सरकार, राज्य आपलं कुठलं आहे? महाराष्ट्र राज्य. बरोबर. महाराष्ट्र राज्याचं सरकार आहे की नाही मग? आणि स्थानिक स्वराज्य संस्था, तुम्ही मुरुमला आहे म्हणून तुमच्यासाठी स्थानिक म्हणजे जिथं तुम्ही राहतात ते स्थानिक म्हणजे लोकल. तुम्ही मुरुमच्या आहात म्हणून तुमच्यासाठी स्थानिक पातळीवर पाणी पुरवठ्याचं काम तुमचं नगर परिषद करते, कचरा उचलायचं काम नगर परिषद करते. तुमच्या नागापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून गावामध्ये पाणी पुरवठा स्वच्छता ठेवण्याचं काम तुमच्या पुरची ग्रामपंचायत करते. तुमची त्या पद्धतीने तुमच्या गावची ग्रामपंचायत करते. मग पिण्याचं स्वच्छ पाणी देणं ही स्थानिक स्वराज्य संस्थाची जबाबदारी आहे. छोट्या गावात असाल तर ग्रामपंचायत, त्याच्यापेक्षा मोठा असाल तर नगर परिषद. पुण्यामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे का नगर परिषद आहे पुण्यामध्ये? हम्म. हा, सांगा सांगा. पुणे महानगरपालिका आहे, लक्षात ठेवा. पुणे, आता कधी तुम्ही इथून गेला तर तुम्ही बसने वगैरे बस बघता की नाही जाताना? बघता की नाही? रस्त्यावरनं बस जातात बघा त्या, तर ती त्याच्यावर पीएमटी लिहिलेलं असतं. बरोबर की नाही? पुणे ही महानगरपालिका आहे. म्हणजे अगदी खूप मोठं शहर आहे. मुंबईला काय महानगरपालिका आहे, पुण्याला काय महानगरपालिका आहे. तिथं सोलापूरला काय, तुमच्या सोलापूरला गेलात ना तुम्ही? सोलापूरला कधी जवळची महानगरपालिका तीच आहे तुम्हाला. अकोला, अकोला काय महानगरपालिका आहे ना तुमची? नगर महानगरपालिका आहे. मग नगर शहरामध्ये तुम्ही कधी तहसील जिल्हाधिकारी कार्यालयात गेला असताल, कधी कुठं गेला असताल, तर लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रवास करता, जेव्हा तुम्ही चालता, जेव्हा तुम्ही वाचता, जेव्हा तुम्ही बघता, तेव्हा डोळे उघडे ठेवून बघत चला. म्हणजे आजूबाजूला कुठली वास्तू आहे, कुठलं सरकारी कार्यालयामध्ये आहे, त्याच्यात नाव काय लिहिलेलं असतं, हे सगळं आपण समजून घ्या. तुम्ही या क्षेत्रात नवीन आहात. जसं पहिलीला गेल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी पाढ्यापासून ते ग्रामर पर्यंत नवीन शिकतो की नाही, तसं तुम्ही या क्षेत्रामध्ये नवीन आहे. तुम्ही नव्यानं सुरुवात करा सगळ्या गोष्टीकडे बघताना. फ्रेश माइंडनी त्या ठिकाणी लागा कामाला, तर आपल्याला कळेल. हे आहे स्थानिक स्वराज्य संस्था. मग कायदा करतं सरकार. केंद्र सरकार देशासाठी कायदा करतं, राज्य सरकार राज्यासाठी कायदा करतं, आणि स्थानिक स्वराज्य पातळीवरती काही नियम किंवा त्या ठिकाणी बनवण्याचा अधिकार राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना जे पाहिजे ते राज्य सरकार बनवून देत असतं त्यांना. जसं ग्रामपंचायतीची स्थापना करायची असेल तर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिनियम 1958 काम करतो. नगर परिषद स्थापन करायची असेल तर महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगर परिषद नगर पंचायत अधिनियम 1965 काम करत आहे. असं त्या ठिकाणी कायदा असतो. कायदा बरं कोण बनवतं? मग सरकार बनवतं. आपण ज्या ठिकाणी साधारणतः जे सरकार असतं ते देशासाठी असतं, ते केंद्र सरकार असतं. राज्यासाठी असतं ते प्रांत सरकार असतं. आणि स्थानिक पातळीवर असतं ते स्थानिक स्वराज्य संस्था असतं साधारणतः. मग कायदा कोण बनवतं हे क्लिअर झालं आपल्याला. बनवणारा आहे सरकार. कुणासाठी बनवतं कायदा? जनतेसाठी. म्हणजेच कुणासाठी बनवलं जातं ते? जनता, जनतेसाठी कायदा बनवला जातो. उद्देश काय असतो, कशासाठी असतो तो? जनतेला काय मिळतं कायदा करून? जनतेला काय मिळत असतं? जनतेसाठी कायदा करायचा म्हणजे जनता मागते का आम्हाला असा कायदा करून द्या वगैरे? कशासाठी करायचं आपण हे? जनतेच्या सोयीसाठी करायचं, जनतेच्या सुविधेसाठी करायचं. अगदी त्या ठिकाणी साधी गोष्ट आहे.
आपण पुण्यामध्ये, आता तुम्ही पुण्यामध्ये येऊन बरेच दिवस, सिग्नल लागतात की नाही चौकात, इथंच बघा चौकात सिग्नल आहे, पुढं चौकात सिग्नल आहे, तुम्ही सिग्नलिंग सिस्टीम बघता बरोबर. ते काय आहे बघा तुम्ही, लाल लाईट लागली की आपण थांबतो, ग्रीन लागली की आपण जायला लागतो. मग याचा उद्देश काय, कशासाठी कायदा करतो, हे सिग्नलिंग सिस्टीम वाहतूक व्यवस्था काय सांगते आपल्याला, हा पण एक प्रकारचा कायदा आहे. वाहतुकीचं नियमन, पुण्याचे रस्ते लहान आणि कमी आहेत, तुलनेनं लोकसंख्या 40-45 कोटीच्या घरात आहे. कधी काळी 4 लाख 5 लाख लोकांसाठी बांधलेले हे रस्ते आज 40 ते 50 लाख लोक त्या ठिकाणी त्याचा वापर करतायत. मग ट्रॅफिक जाम होते, भरपूर वाहनं झालेली आहेत. तुम्हीच बघा, गावाकडनं आलात क्लासला, रूम पासून क्लासमध्ये यायला एखादी गाडी घेतली असेल किंवा स्कूटर आणली असेल किंवा काहीतरी, तुम्ही पीएमटीने प्रवास करताय. पुण्यामध्ये तुम्ही तिघं येण्यापूर्वी पुण्याची लोकसंख्या 3 ने कमी होते, आता तुम्ही आलात म्हणजे 3 ने वाढली, म्हणजे परत ताण वाढला वाहतूक व्यवस्थेचा. मग हे नियमन कोण करायचं, हे वाहतूक व्यवस्थापन करायचं. याच्यासाठी महाराष्ट्र राज्य वाहतूक कायदा त्या ठिकाणी केलेला आहे बरोबर. मग कायदा कुणासाठी असतो, जनतेसाठी असतो. कोण करतं, सरकार करतं. उद्देश काय असतो, जनतेचं जीवन अधिक चांगलं करावं, चांगलं व्हावं. काय उदाहरणार्थ, सिग्नलिंग सिस्टीम जनतेच्या फायद्यासाठी आहे का तोट्यासाठी आहे? काय फायदा होतो आपल्याला ह्या सिग्नलिंग सिस्टीम मुळे? उलट तर थांबावं लागतं तिथं, वाहतूक खोळंबते आपली, उलट आपला वेळ वाया जातो. पण काय फायदा होतो, ऍक्सिडेंट होत नाहीये. आणि बघा, चौकामध्ये इकडून गाड्या येता येतात, आपण इकडून चाललोय, पुढून एका बाजूने राईट हँड लेफ्ट हँड साईडने गाड्या येतात. सगळ्यांनीच जर चौकात एकदमच आलं तर ट्रॅफिक जाम होऊन जाते आणि कुणालाच पुढे जाता येणार नाही. मग अशा वेळेस सगळ्यांना सोपं जावं म्हणून त्या ठिकाणी वाहतूक नियमन केलं जातं कायद्याच्या माध्यमातून. म्हणजे कायद्याचा उद्देश काय असतो, जनतेचं हित साधणे हे असतं. कोण करतंय, तर या पद्धतीने सरकार करतंय. आपल्याला मित्रांनो, कायदा हा विषय, आता गट ब ची पूर्वपरीक्षा झालेली आहे 2024 मध्ये, जी 30 एप्रिल 2024 ला एक पूर्वपरीक्षा झाली होती. त्याची मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2024 ला झाली होती आणि गट क ची परीक्षा डिसेंबर 2024 ला झाली होती. कायदा हा विषयावर तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारले होते. किती? 5 पैकी 3 प्रश्न जे होते ते माहितीचा अधिकार कायदा, माहितीचा अधिकार कायदा, त्याला आरटीआय, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट असं म्हटलं जातं. आणि 2 प्रश्न जे विचारले होते ते महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम, राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट, त्याच्यावर विचारले होते. राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट, तर अशावरती त्या ठिकाणी 2 प्रश्न विचारले होते. मुळामध्ये आपल्याला हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे 2 कायद्याचा अभ्यास करावा लागेल. मुख्य परीक्षेला 5 प्रश्न विचारले. तुम्हाला माहितीये का, मुख्य परीक्षेला, पूर्व परीक्षेला एक प्रश्न किती मार्कासाठी असतो? 1 मार्कासाठी. मुख्य परीक्षेला एक प्रश्न किती मार्कासाठी असतो? 2. जर 5 प्रश्न विचारले असतील तर मार्क किती येणार तुमचे? साधारणतः 10 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी पडणार आहेत. 10 असं त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून साधारणतः ऑन अन ऍव्हरेज एखादा कधी प्रश्न कमी येऊ शकतो, एखादा जास्त येऊ शकतो, पण आतापर्यंत असाच पॅटर्न आहे. 3+2 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट जो करण्यात आलेला आहे तो, आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, या पद्धतीनं एक कायदा केलेला आहे. असे 5 प्रश्न आपल्याला अभ्यास करायचे आहेत. मुख्य परीक्षेला या पद्धतीनं जायचंय. आता सर्वसाधारण जर आपल्याला याच्याबद्दलची आयडिया आली असेल तर त्याच्या थोडस पुढे आपण जाऊयात. मुळात त्या ठिकाणी कायदा सरकार करतं, पण सरकारला कायदा कसा केला जातो? एखादं उदाहरण आता तुम्ही सांगितलं की भारतीय कंपनी कायदा 2013, कुणी केलाय हा कायदा? सरकारने केलाय. पण कोणत्या सरकारने केलाय? केंद्र सरकारने केलाय. केंद्र सरकारने कायदा करावा, राज्य सरकारने कायदा करावा, का दोघांनी करावा, याच्यासाठी समजा वादावादी झाली की कुणी करायचं असं कोण ठरवणार? मग कोणत्या विषयावर कुणी कायदा करायचा आहे? आता उदाहरणार्थ ट्रॅफिक सिग्नलिंगचा कायदा महाराष्ट्र राज्य सरकार करते.
जीएसटी बद्दलचा कायदा केंद्र सरकारनं केलाय, म्हणजे या ठिकाणी आता तुम्ही कंपनी कायदा केंद्र सरकारने केलेला कायदा आहे. मग कोणत्या विषयावर केंद्राने कायदा करावा आणि कोणत्या विषयावर राज्यांनी कायदा करावा याच्यावर कन्फ्युजन होऊन जाईल ना, बरोबर की नाही? इथं कसं बघा, वेगवेगळे सब्जेक्ट वेगळे जण शिकवतात, फॅकल्टीज वेगवेगळे आहेत, मग त्याचं नियोजन केलं की नाही आपण? मग तसं कुठल्या विषयावर केंद्र सरकारने कायदा करावा आणि कुठल्या विषयावर कायदा करण्याचे अधिकार दोघांना आहेत, केंद्र सरकारला पण आहे आणि राज्य सरकारला पण आहे. हे कसं ठरवायचं? एखाद्या विषयाबद्दल कायदा केंद्राने करावा की राज्याने करावा हे कोण ठरवणार? कायदेमंडळ. हा, राज्याचं कायदेमंडळ किंवा केंद्राचं कायदेमंडळच कायदा करत असतं मित्रा. तर मग कुठल्या विषयावर कायदा करावा? समजा संरक्षण विषयावर कायदा करायचा आपल्याला, आणि दुसरीकडं समजा आपल्याला दुसरीकडं प्राथमिक शिक्षण बद्दल कायदा करायचा. तुम्हाला माहिती आहे का, आत्ताच या वर्षीपासून आपल्या पहिलीच्या विद्यार्थ्याला सीबीएसईच्या पॅटर्न वरती सिलेबस आलाय बरं का. माहितीये का तुम्हाला? आता पेपर वाचलात का? पेपर वाचा. मी तुम्हाला सगळं जे सांगतोय ते पेपर वाचण्याबद्दल महत्व सांगतोय. मग मला सांगा, संरक्षण बद्दल आता केंद्र सरकारने समजा आपल्याला अमेरिकेकडनं हेलिकॉप्टर विकत घ्यायचे, 10,000 कोटी रुपयाचं आपल्याला हेलिकॉप्टर विकत घ्यायचे, आणि प्राथमिक शिक्षणाला पहिलीपासून सीबीएसईचा अभ्यासक्रम लावायचा, असे दोन कायदे करायचे. तर कुठला कायदा कोण करेल आणि कुठला कायदा कोण करेल? बरोबर. याच्याबद्दलचा कायदा केंद्र सरकार करणार, आणि याच्याबद्दलचा कायदा राज्य सरकार करणार. कशाच्या आधारे सांगितलं मित्र हे की हा केंद्र सरकार करेल आणि हा राज्य? बरोबर सांगितलं तो, एक्झॅक्ट, गुड. पण मग काहीतरी आधार असेल की नाही? असं तर काय तू म्हणजे असं सांगायचं म्हणून नाही सांगितलेलं ना, काहीतरी विचार तर केलाय. काय विचार होता तुझ्या त्या सांगण्यामागे? करेक्ट. प्राथमिक शिक्षण हा विषय राज्य सूचीमध्ये येतो, लक्षात ठेवा. याची सूची आहे आता. हा विषय राज्य सूचीमध्ये येतो म्हणून राज्य सरकार कायदा करतं. संरक्षण हा विषय केंद्र सूचीमध्ये येतो म्हणून तो कायदा केंद्र सरकार करतं. म्हणजे सूची म्हणजे काय? लिस्ट, बरोबर की नाही? एवढं कशाला? घरी तुम्हाला समजा आईने सांगितलं की सामान घेऊन जा, 2 किलो डाळ आण, 2 किलो तेल आण, 1 किलो चहा आण, अर्धा किलो काय हे घेऊन ये, मिठाची 4 पाकिट आण, असे 10-12, पाव किलो जिरे आण, हे आण, हे आण. लक्षात राहील का एवढं सगळं? नाही. तू काय करशील? सूची म्हणून, बरोबर. समजा कधी कधी तुम्हाला कुठंतरी अभ्यास, आपण बीएचा वगैरे अभ्यास करताना कुठल्या दिवशी कोणता विषय आहे, परीक्षा आहे, त्याचा टाइम टेबल येतो की नाही? म्हणजे त्याची आपल्याकडे काहीतरी रिटर्न असतं की नाही? त्याची काय असते? लिस्ट असते. कुठल्या दिवशी कुठला, सोमवारी कुठला पेपर आहे, मंगळवारी कुठला पेपर आहे, याचा टाइम टेबल असतो की नाही आपल्याकडे? म्हणजे ते काय असतं? सूची असते आपल्याकडे. केंद्र सरकारने कुठल्या विषयाबद्दल कायदा करावा याची एक सूची जी असते त्याला केंद्र सूची म्हणतात. राज्य सरकारने कुठल्या विषयाबद्दल कायदा करावा याच्याबद्दल एक सूची असते, त्याला राज्य सूची म्हणतात. तुम्हाला माहितीये का मित्रांनो? मग हे कुणी सांगितलं की या विषयाबद्दल यांनी कायदा करावा, या विषयाबद्दल यांनी करावा? हे कुठं लिहिलेलं आहे? कुठं तर लिहिलेलं असेल ना, लिस्ट कुठं तर असणार आहे. ही कुठं आहे? व्हेरी गुड. भारताच्या हे सगळं कुठं लिहिलेलं आहे? संविधानामध्ये लिहिलेलं आहे. संविधानमध्ये भारतीय राज्यघटना मधील सूची, तिथं शेड्यूल आहेत. इथं एकूण 12 शेड्यूल आहे, आणि याच्यामधील 7व्या शेड्यूल मध्ये लिस्ट दिलेल्या आहेत. अलग लक्षात आता. आपण हे सगळे जे करतोय ते कशाच्या आधारे करतोय? राज्यकारभार करण्यासाठी. मग राज्यघटना म्हणजे काय हो? आता तुम्ही संविधान किंवा राज्यघटना किंवा कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, मग राज्यघटना म्हणजे काय? थोडस सांगता येईल का? कारण सगळा जो आधार आहे, आपल्या पॉलिटिकल सिस्टीमचा जो आधार आहे, आपली पूर्ण व्यवस्था जी काम करते ती याच्या आधारे काम करते, बरोबर आहे? बरोबर की नाही? संविधान म्हणजे काय हो मग? राज्यघटना म्हणजे काय? असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर काय सांगूयात आपण?
संविधान म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे काय, आता तुम्ही सांगितलं. हम्म. काय सांगतात? कशासाठी असतं, कधी तयार झालं, कुणी तयार केलं, कधीपासून लागू झालं? राज्यघटना कधी तयार झाली आपली, कुणी तयार केली हो? भारताची राज्यघटना अमेरिकेने भारताला तयार करून दिली का? चीनने तयार करून दिली का आपल्याला? नाही, आपणच तयार केली ना. बर, संविधान कधीपासून लागू झालं, तो एक दिवस आहे महत्वाचा. त्याला आपण 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. राज्यघटना कधी लागू झाली? 26 जानेवारी 1950 या दिवशी लागू झाली. आपण या दिवसाला काय म्हणतो? 26 जानेवारीला काय म्हणतो? प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन, रिपब्लिक डे म्हणतो इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये त्याला गणराज्य किंवा प्रजासत्ताक म्हणतो. ज्या दिवशीपासून देशामध्ये देशवासियांनी बनवलेली, भारतीयांनी भारतीयांसाठी बनवलेली जी राज्यघटना आहे ती जेव्हा लागू झाली, त्या तारखेला 26 जानेवारी 1950 या दिवशीपासून सुरू झाली. म्हणून 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन किंवा संविधान दिन, सॉरी, गणराज्य असं म्हणतो, बरोबर? म्हणजे ही राज्यघटना काय आहे, एका वाक्यात जर त्याचं उत्तर द्यायचं म्हटलं तर राज्यघटना म्हणजे काय? देशातील कायद्याचं सर्वोच्च पुस्तक. सोप्या भाषेत काय सांगता येईल? कॉन्स्टिट्यूशन इज नथिंग बट इट इज अ सुप्रीम ऑथॉरिटी रिलेटेड टू लॉ. देशातील कायद्याचं सर्वोच्च पुस्तक म्हणजे काय? राज्यघटना. लक्षात येतं याच्याबद्दल? कारण राज्यघटना बेस आहे आपला, कायद्याचं सर्वोच्च पुस्तक म्हणजे राज्यघटना. उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुम्हाला त्या ठिकाणी भाषण करण्याचा अधिकार आहे. हे कोणी सांगितलंय? राज्यघटनेने सांगितलेलं आहे. कुठल्या कलमात सांगितलंय? कलम 19 मध्ये सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही जी स्पर्धा परीक्षा देताय ती सगळ्यांना देता येईल, सगळ्यांना देता येईल. याच्यासाठी कुठलं कलम सांगताय? कलम क्रमांक 16 सांगताय की सार्वजनिक सेवेत समान संधी असेल. उदाहरणार्थ तुम्ही समजा ओबीसी असाल किंवा तुम्ही त्या ठिकाणी एसटी असाल, तुम्ही महिला आहेत, तर मग महिलांसाठी इतक्या जागा राखीव असतील, एसटी साठी एवढ्या जागा राखीव असतील, ओबीसीना एवढ्या जागा राखीव असतील. हे कुठं सांगितलेलं आहे? तर कलम क्रमांक 15(4) मध्ये आरक्षणाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जे जे काही म्हणाल ते सर्व बाबी इनडायरेक्टली कुठे येत आहेत? राज्यघटनेमध्ये येतात. अगदी अगदी तुम्ही रस्त्यावरनं जाताना चुकून जर कुणीतरी तुम्हाला येऊन त्या ठिकाणी तुमचा मोबाईल घेऊन गेला तर आपण काय करतो? समजा तुम्ही इथं रस्त्यावरनं समजा तिथं गाडीवर आलात, तुमच्या स्कूटरवरती गाडी लावली आणि चहा प्यायला हॉटेलमध्ये गेलात, बाहेरून बघितलं स्कूटर नाहीये, तुम्ही काय करता? पोलीस ठाण्यात जातो, पोलीस स्टेशनला जातो, पोलिसांकडे जातो. म्हणजे तुमच्या आमच्या मालमत्तेची काळजी घेण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, इनडायरेक्टली सरकारची जबाबदारी आहे. मग ते म्हणतील कुठल्या कलरची गाडी होती, नंबर काय होता, कुठं लावली होती, किती वाजता काय झालं, मग तुम्ही बघितलं का, मग ते आपली गाडी तुम्हाला माहिती आहे. हे सगळं करून देण्याचं काम पोलीस का करतात? कारण राज्यघटनेमध्ये लिहिलंय की व्यक्तीच्या मालमत्तेची, व्यक्तीच्या जीविताची हमी ही कोण देते? राज्यघटना देते. आणि राज्यघटनेच्या नुसार कामकाज करण्याची जबाबदारी सरकारवरती असते. आणि अशी ही यंत्रणा मित्रांनो खूप मोठी आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवा, नेहमी मी सांगतो, प्रत्येक लेक्चरला सांगतो, 8वी ते 12वीची पुस्तकं, नागरिकशास्त्र आणि त्या ठिकाणी राज्यशास्त्राची पुस्तकं तुम्ही वाचा. तुमचं ग्रॅज्युएशनला तर राज्यशास्त्र पॉलिटी होतच. नागरिकशास्त्र होतं का 8वी-9वीला? 8वीला नागरिकशास्त्र आहे, एक छोटस भाग असतो, तो इतिहासाच्या पुस्तकातच लावलेला असतो, वेगळं पुस्तक नसतं, पण त्याच्यामुळे लक्षात येत नाही. 9वी-10वीला राज्यशास्त्र आहे. 11वीला पण आर्ट होतं ना तुमचं, मग तिथं पॉलिटी होतं ना, राज्यशास्त्र 11वी, राज्यशास्त्र 12वी. म्हणजे हे सगळं आपल्याला वाचायचं आहे आणि त्याच्यानुसार अभ्यास करायचा आहे. थोडस लक्षात येतंय काय चाललोय, कुठल्या दिशेला चाललोय आपण? बर, कायदा सरकार करतं, संरक्षण सारखा विषय केंद्र सरकार आहे, प्राथमिक शिक्षण बद्दल राज्य सरकार काम करते. कसा कायदा तयार होतो लक्षात घ्या. कायदा तयार कसा होतो, ऍक्च्युअली कायदा कोण तयार करतं बघितलं, कुठल्या विषयावर कुणी कायदा करावा हे पण बघितलं, पण साधारणतः कायदा कसा तयार होतो असं जर तुम्हाला विचारलं तर कसा तयार होत असेल, काय वाटतं तुम्हाला? एक
थोडासा उत्सुकता काय असेल. सरकार करणार आहे मान्य आहे, पण कसा होत असेल तयार, कसा होत असेल एखादा कायदा. आता उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे का, महिला म्हणून तुम्हाला माहिती आहे राज्याच्या विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये महिलांना आता आरक्षण देणार आहे. तुम्हाला माहिती आहे, वाचलंय तुम्ही. अं, आता 2023 मध्ये एक घटना दुरुस्ती झाली आहे राज्यघटनेमध्ये. एक घटना दुरुस्ती झाली 2023 मध्ये. केंद्र सरकारनं तिथं 106वी घटना दुरुस्ती केली आहे. 106वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केली आहे. ह्या राज्यघटनेमध्ये सुधारणा केली आहे. आणि काय लिहिलंय माहितीये, महिलांना महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 2029 पासून 33% जागा राखीव ठेवलेल्या आहेत. महिलांसाठी रिझर्वेशन आहे हे. रिझर्वेशन फॉर हुम, कोणासाठी आहे हे, महिलांना आहे. मग हे कुठं बदल केलाय, राज्यघटनेमध्ये बदल केलाय. हे कुठून, आता हे कुठल्या पुस्तकात असणार आहे का, नाही, पण आयोग प्रश्न विचारणार आहे. मग कुठून अभ्यास करताल तुम्ही, कुठून तुम्हाला कुठून कळणार. मग हे मी कुठून सांगतोय, मी काय कुठल्या पुस्तकात लिहिलेलंच नाहीये, तर मग मी कुठून सांगतोय तुम्हाला. न्यूजपेपर वाचताल. तुम्हाला खरोखर ही परीक्षा क्वालिफाय व्हायची असेल, पोस्ट पाहिजे असेल, तर रोज न्यूजपेपर वाचत चला. 5 रुपयाचा एक न्यूजपेपर तुमचं आयुष्य बदलवू शकतो. रोज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, रोज किमान अर्धा तास बातम्या ऐकायच्या. बीबीसी वरती किंवा एबीपी माझावरती 100 दिवसातल्या 100 ठळक बातम्या त्या ठिकाणी असतात. 50 ठळक बातम्या असतात, त्या रोज वाचायच्या. जोपर्यंत तुम्ही ते वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला अभ्यासाची दिशा लक्षात येणार नाही. आणि म्हणून कृपया रोज न्यूजपेपर वाचा, रोज बातम्या ऐका. तुम्हाला इतके दिवस सवय नव्हती, मला कल्पना आहे, पण तुम्ही जर या क्षेत्रात यायचं ठरवलं असेल, खरोखर या क्षेत्रात करिअर करायचं असेल, या क्षेत्रातून तुम्हाला पोस्ट पाहिजे असेल, आयुष्यभराचे तुमचं करिअर सेट होणार असेल, तुम्ही सक्सेसफुल, तुम्ही परीक्षा देताय, कष्ट तुम्ही करताय, पण पास झाल्यानंतर त्याचे फायदे फक्त तुम्ही घेणार आहेत का, नाही. पास झाल्यानंतर तुम्ही एकदा पास झालात तर तुमचं घर पुढे येतं, तुमची फॅमिली पुढे येते, तुमच्या घरच्यांना त्याचा फायदा होतो, तुमच्या नेक्स्ट जनरेशनला त्यांचा फायदा होतो. म्हणून तुम्ही एकटी मेहनत करताय. आई वडील आपले एकटे कष्ट करतात, पण वडिलांनी कमवलेले पैसे वडील एकटेच खर्च करतात का, नाही ना, ते आपल्यासाठी खर्च करतील ना. तर म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर सिरियसली या प्रोसेसला घ्या. तर या पद्धतीने केलं जातं. लक्षात ठेवा, कायदा कसा तयार केला जातो, कोण तयार करतो. तुमच्यासारखे अधिकारी पास होतात. उदाहरणार्थ तुम्ही एएसओ म्हणून पास झालात, तुम्ही जेव्हा मंत्रालयामध्ये जाता तेव्हा तुम्ही या कायद्याचा कच्चा मसुदा तयार करता, त्याला विधेयक असं म्हणतात. विधेयक, कायद्याच्या कच्च्या मसुद्याला विधेयक म्हणायचं. आणि मग समजा जसं मगाशी म्हटलं की प्राथमिक शिक्षण बद्दल कायदा करण्याची जबाबदारी कोणाची आहे, राज्य सरकारची आहे, बरोबर. मग आता राज्य सरकार कायदा करणार आहे, पण राज्य सरकार मधील कोण करणार आहे, सरकारसाठी कायदे हवा असेल तर कोण करतो कायदा. आता जसं मी आता म्हटलं की हे 106वी घटना दुरुस्ती केली आहे, ते कुणी केली आहे, ही देशासाठी केलेली आहे. कुणी केली आहे, देशासाठी कायदा करण्याची जबाबदारी कुणाची आहे, आणि राज्यासाठी कायदा करण्याची जबाबदारी करायची त्या त्या सरकारांची. पण सरकार तर इम्प्लिमेंट करतं, कायदा तयार कोण करतं, बनवतं कोण, विधेयक मांडतं, चर्चा करतं, मंजूर करतं, वादविवाद होतात, मत मांडली जातात. मग हे कच्चा मसुद्याचं पक्क्या मध्ये कायद्यामध्ये रूपांतर करण्याचं प्रक्रिया असते, त्याला कायदा निर्मिती प्रक्रिया म्हणतात. कायदा निर्मिती प्रक्रिया मग ही कुठं होते, आत्ताच 2024 मध्ये आपण मतदान केलंय. मे मध्ये एक मतदान केलंय, आणि साधारणतः नोव्हेंबर मध्ये एक मतदान केलंय, डिसेंबर मध्ये म्हणूयात आपण, 20 नोव्हेंबरच असेल का, हा, 20 नोव्हेंबरला मतदान केलं तुम्ही, वोटिंग केलं.
झाले का निवडणुका झाल्या का? कुठल्या कुठल्या झाल्या? लोकसभा आणि करेक्ट. आता मला सांगा, अ, लोकसभा, तुम्ही सांगताय लोकसभेच्या निवडणुका झाल्या, अशा डबल डबल का झाल्या हो? लोकसभेच्या पण झाल्या आणि विधानसभेच्या पण झाल्या. अशा डबल का घेतल्या? विधानसभा कुठं असते? दोन इलेक्शन झाले की नाही? आता तुम्हीच सांगितलं मतदान केलं तुम्ही. केलं तुम्ही, केलं केलं तुम्ही, केलं 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 की नाही? दोनदा केलं की नाही? एकदा लोकसभेला केलं आणि एकदा विधानसभेला केलं ना? केलं की नाही? हा. मग लोकसभा आणि विधानसभा म्हणजे काय? हे कुठं असतं आणि हे कुठं असतं? हम्म. लोकसभा कुठं आहे? मुरुम मध्ये आहे का? नाही, मग कुठं आहे लोकसभा? नागपूरला आहे का लोकसभा? का अकोल्यात आहे? हो. कुठं असते लोकसभा? गावात लोक असतात, सभा नसते. लोकसभा लोकसभा कुठं असते मग? कुठं असेल असं वाटतंय? बरं, लोकसभा म्हणजे काय? चला, मतदान तुम्ही तर केलं. घाबरू नका. मी काय तुम्हाला काय भूत वगैरे वाटायलो का, किंवा काय मारणार आहे का मी तुम्हाला चुकलं तर? तुम्हाला बोलतं करायचं काम आहे माझं. तुम्ही बोला, तुम्ही चुका, तुम्ही शिका. चुकल्याशिवाय माणूस शिकत नसतं, पडल्याशिवाय धरपडल्याशिवाय चालायला नाही लागत. लहान बाळ घरामध्ये बघता ना तुम्ही, ते डायरेक्ट पळायला लागतं का? नाही, आधी एक एक पाऊल पुढे टाकतं, पडतं, रडतं, लागतं, परत उठतं, परत चालायला लागतं, परत प्रयत्न करतं, परत परत. तुमची अवस्था या प्रोसेसमध्ये ते लहान बाळासारखी असते. तुम्ही वयाने वाढलात, पण बौद्धिक दृष्टीनं या क्षेत्रासाठी तुमचं वय किती आहे? 1 महिना, 15 दिवस, नुकतंच 8 दिवस, 10 दिवस. मग नुकतंच 8-10 दिवसाचं बाळ जेवढं असतं ना, त्याला जेवढं येतं ना, तेवढंच येतं तुम्हाला या प्रोसेस मधलं. याची कल्पना आहे आम्हाला. पण हळूहळू तुम्ही जर बोलायला शिकलात तर तुम्ही चुकतात. मग चुकलं की, आता कसं म्हणलं, तुम्ही मतदान केलंय, मतदान 2 ठिकाणी केलं हे तरी कळालं तुम्हाला. म्हणजे लोकसभा वेगळी असते आणि विधानसभा वेगळी असते, एवढं तरी क्लिअर झालं की नाही आपल्याला? मग ही फार मोठी गोष्ट आहे ना. पण लोकसभा कुठं असते आणि विधानसभा कुठं असते? बरं, लोकसभेचे जे सदस्य असतात त्याला काय म्हणतो आपण? खासदार. व्हेरी गुड. यांना खासदार म्हणतो. अकोल्याचे खासदार कोण आहेत? हं? अनुप धोत्रे, राईट. हा. नगरला कोण आहेत आता तुमचे? विखे पाटलाला पाडलं ना तुम्ही, डॉक्टरला. तू तू कुणाला मतदान केलं तुमच्या तालुक्यात? कर्जत जामखेड कुठे, कोणत्या लोकसभा मतदारसंघात येते? दक्षिण की उत्तर? नगर. कोण आहे तुमचे खासदार? विधानसभेलाच केलं का फक्त? बरं, म्हणजे फक्त रोहित पवारांनाच निवडून दिलं तेवढं तुम्ही, आहे की नाही? विधानसभेला, हा, तर तुम्ही मतदान केलं. तुमचा विधानसभा मतदारसंघ उमरगा, बरोबर की नाही? उमरगा विधानसभा मतदारसंघ. आणि जिल्हा तुमचा धाराशिव, बरोबर? तर आमदार आणि खासदार असे दोन वेगवेगळे असतात, माहिती आहे ना? विधानसभेच्या सदस्याला काय म्हणायचं? खासदार. आणि लोकसभेच्या सदस्याला काय म्हणायचं? खासदार. आणि विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतो आपण? आमदार. हे सगळं माहिती पाहिजे बरं का आपल्याला. हे सगळं माहिती आहे, अभ्यास करायचा आपल्याला. लोकसभा म्हणजे काय, विधान किती सदस्य असतात, वगैरे वगैरे वगैरे. तर असं आपण शिकणार आहोत. उदाहरणार्थ, कर्जत जामखेड आमदार विधानसभा आहे. राम शिंदेला पाडलं तुम्ही, है की नाही? तर राम शिंदे पडले आणि आता विधान परिषदेचे सभापती झालेत, माहिती आहे ना? मग आता आलं की विधानसभेला परत विधान परिषद. काय प्रकार आहे हा? हळूहळू वाढायला लागले हा. विधान परिषद म्हणजे विधानसभा पण आली, विधान परिषद पण आली. अशा पद्धतीनं. मग हे कुठं असेल लोकसभा? खासदार तुम्ही जो निवडून पाठवलाय अनुप धोत्रे, कुठं असतात ते? राज्यात असतात की कुठं असतात ते? लोकसभा, लोकसभा कुठं आहे? कुठल्या ठिकाणी आहे? अकोल्याला आहे, पुण्याला आहे, मुंबईला आहे, दिल्लीला आहे, अमेरिकेला आहे, कुठं आहे? हं? लोकसभा एक कायदे मंडळाचं सभागृह आहे. लोकसभा जी असते, आणि लोकसभा आणि त्याच्यासोबत काय असते? राज्यसभा असते.
लोकसभा आणि राज्यसभा मिळून देशाचं कायदेमंडळ तयार होतं मित्रांनो, देशाचं कायदेमंडळ. त्याला संसद म्हणतात, संसद, पार्लमेंट असं आपण म्हणतो. हे सगळं तुम्हाला 8वी-9वीच्या पुस्तकात भेटेल. मी काय वेगळं सांगत नाही, मी काय बाहेरचं, जगाबाहेरचं काही सांगत नाही. आपण जे बोलतोय ते सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये भेटेल. तुम्ही जोपर्यंत या प्रोसेसचा साधारणतः अगदी बेस पासून सुरुवात नाही करत, तर तुम्हाला थोडं अवघड वाटेल. पण हळूहळू जसं जसं तुम्ही वाचताल, जसं जसं पुढे जाताल, तसं तसं तुम्हाला समजायला लागेल. विधानसभा आणि विधान परिषद ही कुठं असते? राज्यात असते. याला राज्याचं विधिमंडळ म्हणतात. राज्याच्या विधिमंडळाला यालाच काय म्हणतात? राज्य विधिमंडळ. महाराष्ट्र राज्य विधिमंडळ असं त्याला म्हणतात. हे सगळं का सांगतोय मित्रांनो? आपण पाठवून दिलेले आमदार मुंबईला काम करतात, मुंबईला विधिमंडळ असतं. तुम्ही पेपरमध्ये वाचता, फडणवीसांनी असं म्हटलं, मग अजितदादा असं म्हटले, एकनाथ शिंदेने तसं केलं, आणि मग हे जे कुठं चालतं, कुठं बोलतात, हे मुंबईत असतं. हे विधानसभा, विधान परिषद मिळून राज्याचं कायदेमंडळ, राज्याचं विधिमंडळ असतं. ते कुठं असतं? मुंबईत आहे. आणि संसद कुठे आहे? मग मोदी असं म्हटले, मोदी तसं म्हटले, मग लोकसभेमध्ये राहुल गांधी असं म्हटले, हा, दिल्लीला असतं. पार्लमेंट कुठं असते? आपली संसद ही दिल्लीला आहे. आणि महाराष्ट्र राज्याचं जे कायदेमंडळ, विधिमंडळ आहे, ते मुंबईला आहे. कायदे देशासाठी कायदे करायचं काम कोण करणार आहे? संसद करणार आहे. आणि राज्यासाठी कायदे करण्याचं काम राज्याचं कायदेमंडळ करणार आहे. त्याला राज्य विधिमंडळ म्हणतात. स्टेट असेंब्ली अँड स्टेट लेजिस्लेशन असं म्हटलं जातं. म्हणून कायदा देशासाठी कायदा म्हणजे काय? पहिला मुद्दा, कायदा म्हणजे देशातील जनतेचं नियमन करण्याचं काम कायदा करत असतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कायदा कोण करत असतं? कायदा हा देशासाठी करायचा असेल तर पार्लमेंट करते, संसद करते. राज्यासाठी करायचं असलं तर राज्याचं कायदेमंडळ करतं, विधिमंडळ करतं. कुणी कोणत्या विषयाबद्दल, तिसरा मुद्दा, कुणी कुठल्या विषयाबद्दल कायदा करावा हे सांगण्याचं काम कोण करतं? तर त्या ठिकाणी असणारे वेगवेगळे सूची करतात. राज्यघटनेमध्ये याच्याबद्दलच्या तरतुदी आहेत. भारताच्या राज्यघटनेमधील सूची म्हणजेच लिस्ट किंवा शेड्यूल्ड, त्या पद्धतीने जे असतं, 7व्या सूचीमध्ये, 7th शेड्यूल मध्ये सूची दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 3 सूची असतात. केंद्र सरकारने करावयाचे कायदे, एक सूची वेगळी, त्याला केंद्र सूची म्हणा. राज्य सरकारांनी कायदे करायचे असतात, ती सूची वेगळी असते, त्याला राज्य सूची म्हणा. आणि असे काही विषय असतात ज्याच्यावर दोघांनीही कायदे करता येतात. जोपर्यंत केंद्र सरकार कायदा करत नाही, त्याच्याबद्दल राज्य सरकार कायदा करू शकतं. म्हणजे साधारणतः ते विषय जे असतात ते त्या समवर्ती सूची असं म्हणतात त्याला. उदाहरणार्थ, संरक्षणाबद्दल विषय असेल, संरक्षण हा विषय केंद्र सूचीमध्ये येतोय, म्हणून केंद्र सरकार कायदा करेल. केंद्र सरकार म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार. देशासाठीचं सरकार असतं ते केंद्र सरकार असतं, राज्यासाठीचं सरकार असतं ते राज्य सरकार असतं. राज्याचं सरकार राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या नावे ओळखले जातं. मग राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. म्हणून फडणवीस सरकार म्हणतो आपण. अगदी फडणवीसांच्या आधी कोण होतं सत्तेवर? मुख्यमंत्री कोण होते फडणवीसांच्या आधी? एकनाथ शिंदे. नाही का, लाडकी बहीण योजना वगैरे लावली, अकाउंटला 1500 टाकले, एकनाथ शिंदे सरकार. मग त्याला काय म्हटलं? शिंदे सरकार म्हटलं. केंद्रामध्ये तसंच काय, 2024 मध्ये इलेक्शन झाल्या, तत्पूर्वी केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार होतं. आताही नरेंद्र मोदी सरकार आहे. म्हणजे केंद्राचं सरकार हे मोदी सरकार, राज्य सरकार ते फडणवीस सरकार. म्हणजे असं हे एकंदरीत व्यवस्था आहे. हा सगळा भाग समजून घ्यायचा असेल तर आपल्याला बेसिक कायदेमंडळाचं स्ट्रक्चर, त्याचं कामकाज, प्रणाली, हे सगळं समजलं पाहिजे मित्रांनो. त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. कायद्याचा अभ्यास, कायद्याचं स्वरूप, हे सगळं आपल्याला तेव्हा समजू शकतं. साधारणतः आपल्याला हे सगळं पॉलिटीचा पण भाग आहे, पण पॉलिटी समजल्याशिवाय लॉ समजत नाही. म्हणून पॉलिटीचा बेस पक्का तुम्ही करायला पाहिजे. आणि पॉलिटी कुठून शिकायला पाहिजे? 8वीचं नागरिकशास्त्र, 9वी 10वी राज्यशास्त्र, 11वी 12वीचं राज्यशास्त्र शिका. अगदी सुरुवातीला पाठ्यपुस्तकं त्याची सुरुवात करा. हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी इथं मिळेल.
मुख्य परीक्षेच्या ओरिएंटेड हा जो कायदा सेक्शन शिकण्यासाठी आपल्याला आधी पॉलिटी समजणं गरजेचं असतं, जे अगदी पाठ्यपुस्तकामधून आपल्याला मिळतं. आता साधारणतः कायदा या विषयामध्ये हे बेसिक समजलं का तुम्हाला? थोडस काय जे घेतलंय आता ह्याच्याबद्दल काही शंका आहे का? बघा, इथं कुठं तुम्हाला अडलंय, समजलं नाही, किंवा तुमच्या मनात काही शंका आहे का? हं? अगदी बिनधास्त विचारा आणि कुठलेही प्रश्न विचारा, काहीच नाही हरकत. याच्यापूर्वी किती लेक्चर अटेंड केले तुम्ही? इंट्रोडक्शन्स वगैरे केले सगळे तुमचे झाले? कितवं लेक्चर आहे हे तुमचं? पॉलिटी राहिलं? त्या लेक्चरला नव्हतात तुम्ही, कारण तुम्ही नंतर आलात ना. हम्म, ठीक आहे, काय हरकत नाही, आपण घेऊ नंतर. काय अडचण आहे म्हणजे साधारणतः आजचं जे बघितलंय चित्र, आजचं जे थोडस डिटेल आपण बघितलंय, थोडासा आढावा घेतलाय, थोडीशी चर्चा केली. तुम्ही काय करावं हे मात्र महत्वाचं आहे बरं का. 8वी ते 12वीची पुस्तकं लिहून घ्या, वाटल्यास तुम्ही ते पुस्तकं घेतली. पुस्तकं मी पहिल्या लेक्चरला सांगितलं. बरं, 8वीचं पण नागरिकशास्त्र, इतिहास नागरिकशास्त्र आहे. नागरिकशास्त्र चांगलं आहे ते, तर ते पण राहू दे सोबत. कारण समजून घ्यायला सोपं जातं. तुला इतिहासला कसंही लागणारच आहे, त्याच्या सरांनी पण सांगितलंच असेल ना. हा, मग ते पुस्तकं जसे तुम्हाला 8वी सांगितलंय ना, मग त्याच्यातच नागरिकशास्त्राचा भाग आहे, एक सेक्शन आहे शेवटचा. तुम्ही घेतली पुस्तकं 8वी ते 12वीची आपल्याला लागणार आहेत. इतिहास नागरिकशास्त्र जे आहे, नागरिकशास्त्र घटक आपल्यासाठी पाहिजे. इतिहासाचा 8वीचा इतिहास 8वीला पाहिजे. तुम्ही घेतली आहेत पुस्तकं? कुठली कुठली घेतली? एनसीआरटी घेतली, ठीक आहे ना. आधी पाठ्यपुस्तकं पण घ्या, छोटी छोटी पुस्तकं असतात ती. एनसीआरटी पण वाचा, काहीच प्रॉब्लेम नाहीये, ती चांगलीच आहे. पण आधी पाठ्यपुस्तकं वाचा, नंतर एनसीआरटी वाचा. हं? आज जे घेतलंय त्याच्या आत्ता जे बघितलंय त्यात काय अडचण आहे का तुम्हाला? मग त्याच्या पुढे बघता येईल आपल्याला. कायद्याचे 2 कायदे बघायचे आहेत आपल्याला, त्याचं इंट्रोडक्शन आपल्याला बघायचंय. ते आपण समजून घेऊयात, कारण हे नाही समजलं तर ते समजणार नाही आपल्याला. आत्ता जे घेतले आज, त्याच्याशी निगडीत काही प्रश्न, काही अडचणी तुमच्या आहेत का? ऑनलाईनचे विद्यार्थी, रेकॉर्डेड बॅचेस जे विद्यार्थी ऐकतील, त्यांनी काही प्रश्न, शंका वगैरे असेल तर लिहून ठेवा. तुमच्या नोट्स साईड बाय साईड त्या ठिकाणी प्रॅक्टिस नोट्स, रनिंग नोट्स काढत असतात तुम्ही, त्या काढत चला. त्याच्यावरती नोट डाऊन करा, कुठला प्रश्न नाही आला, कुठला प्रश्न समजला नाही, आणि मग त्या पद्धतीने आपण करू. ठीक. आता दुसरी गोष्ट, आता कायदा हा विषय, काही शंका, काही बोलायचंय, काही विचारायचंय? हम्म? नाही. कायदा, आता तुम्ही जो मेन्सचा सिलेबस बघताय, तुम्हाला सिलेबस बुक, साधारणतः सिलेबस बघावं लागेल काय सिलेबस आहे. कायदा मुख्य परीक्षेचा जर बघायचा आहे, इंट्रोडक्शन म्हणून त्याच्याबद्दल एवढंच सांगता येईल आपल्याला, की मुख्य परीक्षेमध्ये याच्यावर येतात, पूर्व परीक्षेला सहसा प्रश्न येत नाही. आतापर्यंत एखादा प्रश्न पूर्व परीक्षेला कधीतरी आलेला आहे, पण तो बेसिक आलेला आहे. त्याचा काही फार काही मेन्सचा अभ्यास असायची आवश्यकता नाहीये. अगदी पायाभूत स्वरूपाचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत त्या पद्धतीनं. म्हणून आपल्याला साधारणतः लॉ सेक्शन नवीन वाटतोय, कारण तुमच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये, म्हणजे शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना तुम्ही कधी ते वाचलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला कदाचित हा सेक्शन अगदी नवीन वाटतोय. LLB चे जे विद्यार्थी असतात ते अगदी 3 वर्ष, 5 वर्ष स्पेशलाइज स्टडी करतात, त्याच्याबद्दल अभ्यास करतात ग्रॅज्युएशनला वगैरे. त्याच्याबद्दल तुम्हाला थोडस नवीन वाटेल हा सेक्शन, पण तरी समजून घ्या, सोपा विषय आहे. आपल्याला जास्त काही कायद्याबद्दलचं नाही माहिती झालं तरी चालेल, फक्त एवढं माहिती पाहिजे कायदा म्हणून. हो 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 हो. कायदा, 2 प्रकारचे कायदे आपल्या सिलेबसला आहे. एक आहे माहितीचा अधिकार कायदा, माहिती अधिकार कायदा. आणि दुसरा कायदा 2005
हा आहे 2005चा. आणि दुसरा कायदा आपल्याला जो शिकायचा आहे तो महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा, काही पुस्तकात अधिनियम पण म्हटलंय, 2015. हे दोन कायदे आपल्याला दोनच अभ्यास करायचे आहेत बरं का. मुळात कायदा म्हणजे काय इथून सुरू केलेला प्रवास या दोन कायद्यापर्यंत येतोय. प्री परीक्षेला कायद्यावरती काही प्रश्न नसतात, मेन्सला मात्र याच्यावरती प्रश्न आहेत. आता लास्ट जी एक्झाम झाली तुमची मेन्स गट ब ची आणि गट क ची, मेन्स परीक्षेला माहितीच्या अधिकार कायद्यावर 3 प्रश्न येतात बरं का. नंबर ऑफ क्वेश्चन्स किती येतात, स्कीम ऑफ मार्किंग माहिती पाहिजे तुम्हाला. किती क्वेश्चन्स विचारतात, 3 क्वेश्चन्स विचारले जातात आणि मार्क किती असतात, बट ऑब्वियस 6 मार्क्स असतात. त्याला मार्क्स मात्र 6 असतात, क्वेश्चन मात्र 3 असतात. 3 प्रश्न, मार्क मात्र 6. आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमला क्वेश्चन किती विचारले जातात, 2 क्वेश्चन विचारले जातात, मार्क्स मात्र त्या ठिकाणी असतात 4. फार महत्वाचं आहे स्कीम ऑफ मार्किंग. कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना ना त्याच्यावर आधी हा तुम्ही अभ्यास करा, याला वेटेज किती आहे. कमी वेटेज असेल तर वेळ कमी द्या, जास्त वेटेज असेल तर जास्त वेळ द्या. तुमच्याकडं फिक्स आहे दिवस, अभ्यास करण्याला 1 दिवस मिळतो. दिवसातून किती वेळ अभ्यास होऊ शकतो, 7-8 तासाचा अभ्यास असतो. 7-8 तासामध्ये तुम्हाला अभ्यासाचा वेळ डिव्हाइड करावा लागतो, की तुम्हाला पेपर रिडिंगला किती वेळ द्यायचा आहे, मग त्या ठिकाणी तुमच्या गणित बुद्धिमापन चाचणीला किती वेळ द्यायचा आहे, मेन सब्जेक्ट वाचायचं किती आहे, क्लास किती अटेंड करायचा आहे, त्याच्यात किती वेळ वाया जातोय, म्हणजे त्या ठिकाणी युटिलाइज केला जातोय, हे सगळं नियोजन करायचंय. रोज आपल्याला अभ्यास करायचा आहे. असं जर असेल तर परीक्षेमधलं वेटेज विचारात घ्या. एखाद्या सेक्शनला जर 15 मार्क असतील आणि एखाद्या सेक्शनला फक्त 2 मार्क असतील किंवा 6 मार्क 5 मार्क असतील, तर त्याला वेटेज त्याच्या त्याच्या मार्कानुसार द्या. विषयाला त्या त्या पद्धतीने वेळ द्या, जेणेकरून तुमच्या कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास होईल. आणि अभ्यास करताना तुम्हाला याच्या पुस्तक दिलं जातं, याच्या नोट्स कार्ड दिलेले आहेत. बाकी काही अभ्यास करायचं नाही. या सेक्शनला तुम्हाला ज्या नोट्स दिले जातात, ज्या आपण माहितीच्या अधिकार कायदा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आतापर्यंत मागच्या मुख्य परीक्षेचे सगळेच्या सगळे प्रश्न त्या नोट्स मधून येतात. पुस्तक आहे ते पुस्तकच त्यासाठी आहे. एक पुस्तक तुम्हाला मी फर्दर सांगतो माहितीचा अधिकार आणि याच्याबद्दल, पण नोट्स सफिशियंट आहेत. सध्या तरी पुस्तकाच्या याच्यामध्ये जाऊ नका. सध्या नुसत्या नोट्स वाचल्या तरी तुम्हाला समजेल. जेव्हा तुम्ही काही दिवसानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि हा याच्याबद्दल युनिक अकॅडमीच एक पुस्तक आहे, त्याच्यापेक्षा थोडं डिटेलमध्ये तुम्हाला ते वाचता येईल. पण बेसिकली हेच तुम्हाला सुरुवातीला वाचायचं आहे अशा पद्धतीने. मला सांगा, माहिती म्हणजे काय. व्हॉट इज बाय इन्फॉर्मेशन, यालाच राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणतात बरं का, RTI ऍक्ट. माहिती म्हणजे काय, कशाला म्हणूयात माहिती. व्हॉट इज बाय इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार कायदा ज्या अर्थी कायदा केलाय त्या अर्थी तो आवश्यकच असणार आहे, बरोबर. माहिती म्हणजे काय, व्हॉट इज बाय इन्फॉर्मेशन, तुम्हाला काय माहितीये. कायदा का करावा लागला आपल्याला, केंद्र सरकारने हा कायदा का केला, RTI ऍक्ट का केला, काहीतरी कारण असेल त्याच्या मागे. बघा लक्षात घ्या, माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन, जाणून घेणे. उदाहरणार्थ कुणाकडनं जाणून घ्यायचंय आणि कोण जाणून घेऊ शकतं, सरकारकडनं जाणून घ्यायचंय आपल्याला. ही माहिती कुणाकडनं प्राप्त होणार आहे आपल्याला, सरकारकडनं. सरकार म्हणजे कोण, आपल्या गावातील तुमची ग्रामपंचायत पासून ते राज्य सरकार, हे सगळं सरकार आहे. जिथं जिथं सरकारच्या नियंत्रणाखाली व्यवस्था आहे, ग्रामपंचायत सरकारच्या नियंत्रणाखाली असते का, असते. उदाहरणार्थ ग्रामपंचायतीचा जो शासकीय कर्मचारी असतो तो कोण असतो, ग्रामसेवक असतो.
तुमच्या नगर परिषदेमध्ये कधी गेलात का तुम्ही? नगर परिषदेमध्ये जायला पाहिजे. आता इथून पुढे जेव्हा जाताल, तुम्ही गावाकडे जेव्हा जाताल, ग्रामपंचायतीमध्ये जा, समजून घ्या कसं असतं हे. तुम्ही जर नाही बघितलं, नाही केलं तर काम कसं करणार तिथं तुम्ही? तुम्हाला तिथं त्याच्याबद्दल माहितीच नसेल. कोण असतं नगर परिषदेमध्ये? हे सगळं कारभार कोण बघतं? एक अधिकारी असतो, त्याला नगर परिषदेचा मुख्य अधिकारी म्हणतात. मुख्य अधिकारी, सीओ. नगर परिषदेचा चीफ ऑफिसर म्हटलं जातं त्याला. आणि ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक असतो. या गावातील ग्रामपंचायतीची माहिती जाणून घेणं म्हणजे उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे. तुमच्या नगर परिषदेत मुरुमला रोज पाणी येत नाही ना. 8 दिवसातून 10 दिवसातून पाणी येतं. कोणत्या दिवशी पाणी येणार आहे हे तुम्हाला कसं कळणार? हे माहिती पाहिजे ना तुम्हाला, बरोबर की नाही? म्हणजे तुमच्या गावामध्ये असणाऱ्या ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेला पाणी, पिण्याचं पाणी सोडण्याची जबाबदारी कोणाची आहे? गावात ग्रामपंचायतीचे, छोट्या शहरामध्ये नगर परिषदेचे. उन्हाळा सुरू आहे, 10-10 दिवस पाणी येत नाहीये, 15-15. लातूरला तर 1 महिना पाणी येत नाही बरं का. लातूरचे लोक कसे जगत असतील विचार करा. महिना पाणीच येत नाही. आणि महिन्यातून एकदा पाणी येतं, सुट्ट्या टाकतात लोक त्या दिवशी पाणी येतात म्हणून. अगदी सणासारखा सेलिब्रेट करतात. सकाळपासून पाणी येणार, पाणी येणार, पाणी येणार, वातावरण निर्मिती होते. कारण बघा, महिना पाणी येत नाहीये तर कसं काय ते करणार लोकांनी? 15-15 दिवस पाणी येत नाही, कसं करणार? मग नगर परिषद कोणत्या दिवशी पाणी सोडणार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर? रोज येत असतं तर सांगायची गरज पडली असती का? नाही. ग्रामपंचायतीला कदाचित तुमच्या गावात टँकरनी पाणी येत असेल, तर ग्रामपंचायतीचा टँकर किती वाजता येणार आहे माहिती पाहिजे ना तुम्हाला. म्हणजे काय? सरकारबद्दल ज्या सेवा सरकारने जनतेला उपलब्ध करून देणं आवश्यक असतं, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला हवी आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एमपीएससी ची परीक्षा देताय, एमपीएससीचा अभ्यास करताय. एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ही सरकारचा एक संस्था आहे, जी सरकारी नोकरांची भरती करत असतं. तुम्हाला एमपीएससी बद्दल काय माहित असणं गरजेचं आहे? पूर्व परीक्षा कधी होणार आहे? मुख्य परीक्षा कधी होणार आहे? रिझल्ट कधी लागणार आहे? पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे? मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे? परीक्षा कधी होणार आहे? किती जागा निघणार आहे? फॉर्म कधी भरायचा आहे? त्याला क्रायटेरिया काय लागतो का? जसं मी म्हटलं की लिपिक भरायचं तर मग त्याला टायपिंग पाहिजे. मग तुम्हाला कोण सांगणार? एमपीएससी सांगतात. मग हे जाणून घेण्याचा तुमचा जो अधिकार असतो त्याला माहितीचा अधिकार म्हणतात. माहितीचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, माहितीचा अधिकार म्हणजे काय? जनतेला सरकारी यंत्रणेबद्दल जाणून घेण्याचा जो अधिकार कायद्यानं निश्चित केलेला आहे त्याला माहितीचा अधिकार म्हणतात. उदाहरणार्थ, आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलं, आपण काय करतो? पहिलं काम काय करतो? ते जन्मलेल्या बाळाची नोंद कुठं तर करतो की नाही? कुठं करतो आपण? आपण नगर परिषदेमध्ये असेल तर जन्म दाखला घेतो की नाही? आपण बर्थ सर्टिफिकेट घेतो की नाही? नगर परिषद असेल तर नगर परिषद कार्यालयात जाऊन सांगतो की आमच्या आमच्या घरी या दिवशी या मुलीचा जन्म झालेला आहे, तिचे वडील आई हे आहेत, मॅरेज सर्टिफिकेट वगैरे हे आहे, आणि त्या बाळाची नोंद. आणि मग नगर परिषद आपल्याला काय देते? बर्थ सर्टिफिकेट देते. आपण ग्रामपंचायतीमध्ये जातो, ग्रामपंचायतीत गेल्यानंतर आपल्या घरी एखाद्या बाळाचा जन्म झालाय, आमच्या घरी भावाला मुलगा झालाय, मुलगी झाली, मग आपण जाऊन सांगतो माझ्या भावाला अशी अशी मुलगा झालाय. मग त्यांचं आई वडिलांचं सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट देतो आणि मग त्यांच्याकडनं जन्मचा दाखला घेतो. मग हे कोण देतं? गावामध्ये ग्रामपंचायत, शहरामध्ये नगर परिषद देते. छोट्या शहरामध्ये, पुण्यात झालं तर महानगरपालिका देईल. हे सगळं कार्य, याच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा अधिकार म्हणजे माहितीचा अधिकार आहे. माहितीचा अधिकार लक्षात आलं? सरकारबद्दल, मग केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्यांनी कार्य कसं करतात, कामकाज कसं करतात, बजेट किती आहे, अधिकारी कोण कोण आहे, कुणासाठी काम करात, किती कालावधीत करायला पाहिजे, हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार माहितीचा अधिकार कायदा देतो. तर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम म्हणजे काय? सरकारकडनं ज्या सेवा सगळ्यांना उपलब्ध आहेत त्या आपल्याला मिळणं गरजेचं आहे. त्या मिळवण्याचा आपला जो हक्क आहे त्याला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला जाणून घ्यायचं आहे एमपीएससी कडनं की बाबा परीक्षा कधी होणार आहे. टाइम टेबल नोव्हेंबरची फक्त प्री निघाली आहे आणि मेन्स तुम्हाला सांगितलंच नाहीये. मग तुमचा हा अधिकार आहे. तुम्ही काय करू शकता? एका साध्या
साध्या पेपरच्या कागदावरती योग्य त्या पद्धतीनं आणि अर्ज करा. त्याला योग्य ते शुल्क, 10 रुपयाचं शुल्क त्याला जोडा आणि एमपीएससीच्या आयोगाच्या ऍड्रेसवर टाकून द्या ते पत्र. तुम्हाला आयोग कळवतं की ही परीक्षेचं मुख्य परीक्षा कधी आहे, किती जागांसाठी आहे सगळं. मग हे त्या ठिकाणी जी माहिती तुम्हाला मिळाली हा तुमचा अधिकार आहे, हा तुमचा सेवा आहे. हे जाणून घेण्याचा त्या ठिकाणी अधिकार जो माहितीच्या माध्यमातून देतोय, ती प्रत्यक्षात सेवा तुम्हाला मिळवणं कायद्यानं बंधनकारक केलंय, तो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. याला म्हणतात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. उदाहरणार्थ, आपल्याला जसं मी सांगितलं की ग्रामपंचायतीमध्ये जन्म दाखला देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे गावामध्ये, नगर परिषदेची छोट्या शहरांमध्ये आहे. हे तुम्हाला मिळवण्याचा हक्क आहे, हे जाणून घेण्याचा हक्क इथं आहे. आणि जे जाणून घेतलंय ते प्रत्यक्षात प्राप्त करणं ते इथं आहे. परीक्षा कधी होणार आहे माहितीचा अधिकार कायदा सांगतोय. आणि घेतलेल्या परीक्षेला तुम्हाला बसता येतं का, आणि बसता येत असेल तर तुम्हाला तो देण्याचा हक्क आहे. या पद्धतीनं हे कायदे एकमेकावरती डिपेंड आहेत. दोन्हीही सरकारशी निगडीत आहेत. सरकार कसं काम करतंय, कधी काम करतंय, कुणाच्या माध्यमातून काम करतंय हे जाणून घेण्याचा अधिकार माहितीचा अधिकार कायदा आहे. आणि त्याच्या सेवा आपल्याला प्राप्त करण्याचा अधिकार म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम. असं ह्या सरकार नावाच्या यंत्रणेबद्दल माहिती करून घेणं हा कायदा आहे. आणि जे माहिती करून घेतलीये त्या सेवा प्रत्यक्षपणे आपल्याला मिळवणं हा जो आपला हक्क आहे तो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम होय. या पद्धतीनं दोन्ही कायद्याचा अभ्यास करायचा आहे. साधारणतः हे मेन्सचा जरी सब्जेक्ट असला तरी सुद्धा तुम्हाला हे आत्तापासून जेणेकरून माहिती करून देणं गरजेचं आहे. हळूहळू या पद्धतीनं आपण सुरुवातीला प्री ओरिएंटेड अभ्यास आधी करू आणि नंतर काही लेक्चर आता नियोजन त्या पद्धतीने केले जाईल. सुरुवातीला प्री ओरिएंटेड, समजा आता मीच तुम्हाला पॉलिटीचा नेक्स्ट लेक्चरला आपला पहिला टॉपिक आपण पॉलिटीचा सुरू करू त्या पद्धतीनं. नंतर जसं जसं टाइम टेबल तुमचं नियोजित आहे त्या पद्धतीनं आपण एक्झाम कंडक्टच्या दृष्टीनं मग त्याचे आधी सिलेबस घेणं आणि नंतर त्याच्याबद्दलच्या त्या ठिकाणी टेस्ट घेणं असं नियोजन करणार आहे. याच्या सुद्धा आपण टेस्ट घेतोय. प्रीच्या टेस्ट असतील, मेन्सच्या टेस्ट वेगळ्या असतील, त्या पद्धतीने नियोजन आहे. काही अडचण काही शंका असेल तर विचारा. जे रेकॉर्डेड बॅचेस अटेंड करतायत, जे रेकॉर्डेड लेक्चर त्या ठिकाणी ऐकतील त्यांनी देखील त्या ठिकाणी त्यांचे जे प्रश्न असतील अडचणी असतील तर विचाराव्यात. माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 9890076610. दत्तात्रय कुलकर्णी. जर काही तुम्हाला अडचण आली, कुठलीही कुठलीही अडचण येऊ द्या, अभ्यासाबद्दलची अडचण आहे, पुस्तकाची काही अडचण आहे, लॉची आहे, पॉलिटीची आहे, किंवा ओव्हरऑल कुठलीही स्पर्धा परीक्षेबद्दलची जी काही तुम्हाला अडचण येते ती विचारा. त्याच्याबद्दलच्या शंकांचं निरसन करून घ्या. या पद्धतीने आपलं नियोजन असेल. नेक्स्ट लेक्चरला आपलं जे पॉलिटीचं टाइम टेबल आला त्या पद्धतीने पॉलिटीच्या लेक्चरच्या दिवशी ते करूयात. ठीक आहे, तोपर्यंत थांबूयात आजच्या पुरतं. नेक्स्ट लेक्चरला त्या पद्धतीनं नियोजन करूयात. ठीक, आजच्या पुरतं थांबूयात. पुढच्या लेक्चरला मग जसं टाइम टेबल येईल त्या पद्धतीने मेन्सचं म्हणजे टाइम टेबलनुसार सब्जेक्ट चालू करू. काही अडचण असेल, काही शंका असेल तर विचारा, खाली आहे, भेटूयात खाली.
हम्म. ते भैया बोल की रे. भैया नाश्ता करताय?